नमस्कार, जय महाराष्ट्र. कसे आहात सगळे? माझ्या मते काही लोक अजून कनेक्ट होत आहेत. तो आपण मित्रांनो, माहितीये तुम्हाला आतुरता आहे, वेळ झाली आहे, मलाही कळतंय. पण अजून काही लोक कनेक्ट होत आहेत. टेक्निकल याच्यामुळे थोडंसं कनेक्ट व्हायला कदाचित कधीतरी वेळ जातो. सो ही गोष्ट माहिती तुम्हाला समजून घ्यायला हवं. एनिवेज, सगळ्यात आधी तर तुमच्या सगळ्यांचं या लाईव्ह सेशन मध्ये स्वागत करतो. अनेक लोक अजून जॉईन होत आहेत. मी मजेत. धन्यवाद. ओके. तो सगळ्यात आधी मला तुम्हाला सगळ्यांना तुमचं अभिनंदन करायचं की तुम्ही निर्णय घेतलात. तुमचा बिझनेस चालू करण्यासाठीचं पहिलं एक पाऊल उचललं. तो सगळ्यात आधी तो तुमचं अभिनंदन करतो. थोडक्यात या सेशन बद्दल एक माहिती देईन. आजचं जे सेशन आहे हे मेजरली आपलं इंट्रोडक्शन सेशन असणार आहे, की पुढचे 11 दिवस, पुढचे 12 दिवस कसे असणार आहेत याच्या बाबतीतलं हे सेशन असेल. आपले जे काही सेशन्स होणार आहेत हे सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 8 वाजता चालू होतील. रोज संध्याकाळी सोमवार ते शुक्रवार. शनिवार आणि रविवारी हे 2 दिवस सेशन्स नसतील आपले. मिनी एमबीए मुळात करण्याचं कारण काय, तर मिनी एमबीए हा जो प्लॅटफॉर्म आहे हा बेसिकली मी उभा करायचा विचार केला, कारण आज महाराष्ट्रामध्ये हजारो मराठी तरुण तरुणी माझ्याबरोबर काम करतात आणि सगळ्यांचा एक प्रॉब्लेम असं सांगण्यात येतो की मला जर बिझनेस करायचा आहे तर मला एमबीए ची डिग्री लागेल, मला जर बिझनेस करायचं तर मला बिझनेस शिकावा लागेल. तर मित्रांनो, मला प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगायची तुम्हाला की तुम्हाला बिझनेस करत असताना तुम्हाला बिझनेस शिकण्याची गरज जरी असली तरी तो एमबीए करूनच बिझनेस शिकावा असं कुठेही लिहिलेलं नाहीये. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची सगळ्यांनी आपल्या मनात, डोक्यात इझिली पूर्णपणे फिट करून घ्या. हा बिझनेस कसा करावा हे तुम्हाला शिकावं लागेल. बिझनेस कसा करावा हे तुम्हाला काय म्हणतात ग्रास्प करावं लागेल. पण ते सगळं अनुभवावरनं जास्त चांगल्या पद्धतीने होतं. मी स्वतः एमबीए केलेला आहे. मी स्वतः एमबीए करून डॉक्टरेट केलेलं आहे. पण जेव्हा प्रॅक्टिकली बिझनेस उभा करतो त्यावेळेस मला विचाराल तर त्या एमबीएचा उपयोग हा फक्त आणि फक्त सर्टिफिकेट पुरता होतो. अर्थात त्याचे काही फायदेही आहेत, पण एक प्रॉब्लेम येतो तो म्हणजे जे आपण फिजिकली व्यवसाय केल्यानंतर आपल्याला जो अनुभव मिळतो तो अनुभव तुम्हाला बिझनेस करत असताना मिळत नाही. माफ करा, एमबीए करत असताना मिळत नाही. सो त्याच्यासाठी असं मनात आलं. सो हे करत असताना एक गोष्ट लक्षात आली की आपल्या मराठी बांधवांना, मराठी युवकांना, तरुणांना, तरुणींना जर व्यवसाय करायचा असेल तर तो जो डोक्यातला फोबिया आहे की माझ्याकडे डिग्री नाहीये, ती डिग्री नसल्यामुळे मी व्यवसाय करू शकत नाही, हा फोबिया मला तुमच्या सगळ्यांच्या डोक्यातनं काढायचा. आणि हा जो 11 दिवसाचा प्रोग्राम आहे हा 11 दिवसाचं जे शेड्यूल असेल ते शेड्यूल अशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल गोष्टी शिकायला मिळतील. ते म्हणजे आजचा पहिला दिवस हा कम्प्लीट इंट्रोडक्शन वरती असेल. इंट्रोडक्शन, बिझनेसचं इंट्रोडक्शन, या 11 दिवसांचं इंट्रोडक्शन, माझं इंट्रोडक्शन, व्यवसायाच्या काही बेसिक्स जे टेक्निक्स आहेत, टॅक्टिक्स आहेत त्याच्यासाठीचं इंट्रोडक्शन, आणि हा पुढचा प्रोग्राम कसा होईल याचा वापर तुम्ही तुमच्या ऍक्च्युअल आयुष्यामध्ये कसा करू शकता यासाठीचा आजचा दिवस आहे मुळात. सो पुढचा जो काही वेळ आहे हा तुम्ही पूर्ण वेळ थांबाल अशी मी अपेक्षा करतो. दुसरं सगळ्यात महत्वाचं, मी 30 सेकंद बरोबर थांबतोय आता. तुम्हाला सगळ्यात पहिलं जे काही काम करायचंय ते आत्ता हे करायचंय की मी जे 30 सेकंद थांबेल या 30 सेकंदामध्ये तुम्हाला ओमकार हरिमाळी ज्या युट्यूब चॅनलवरनं आपण आता हे सेशन बघताय त्या युट्यूब चॅनलवरती पहिले जाऊन सबस्क्राईब करा.
सबस्क्राईब करा. म्हणजे माझे सबस्क्रायबर्स वाढवण्यामध्ये मला इंटरेस्ट नाहीये, पण माझे मल्टिपल बिझनेसेसचे व्हिडिओज हे रेग्युलर येत असतात. ते तुम्हाला बघण्यासाठी आपल्या या मिनी एमबीएचे अजून पुढे फायदे कसे करून घेता येतील याच्यासाठी ते सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. सो एक्झॅक्ट 30 सेकंद मी थांबतोय. सबस्क्राईब करा आणि बाजूला एक बेलचा आयकॉन आहे, बेल घंटी दिसते बाजूला, ती घंटी पण दाबा. सो पटकन वेळ न घालवता मी 30 सेकंद थांबतोय. ज्या याच्यावर बघत असेल बॅक करा. खाली तुम्हाला ओंकार हरिमळे असं लिहिलेलं नाव दिसेल, त्याच्या बाजूला जाऊन सबस्क्राईबचं बटन वरती क्लिक करा आणि त्याच्या सबस्क्राईबच्या बटनच्याच बाजूला एक बेलचा आयकॉन आहे, तो पण क्लिक करा. चला पटकन करा. थोडंसं जसं तुमचं सबस्क्राईब करून होईल मला फक्त कमेंट बॉक्समध्ये डन किंवा केलं असं फक्त कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा, म्हणजे मला कळेल की तुम्ही झालेलं आहे. टाइम पुन्हा सांगा. टाइम कसला सांगू? टायमिंग 8:30ला तुम्ही लोक लिंक वरती येऊन जॉईन करा. मी बरोबर 8:35ला रोज सेशन चालू करेन. मी पटकन सांगतोय, सबस्क्राईब करा आत्ता ओंकार हरिमाळी या युट्यूब चॅनलला. आणि याचं कारण एकच आहे की व्यवसायाशी निगडित मल्टिपल व्हिडिओज मी रेग्युलर टाकत असतो. प्लस आपल्या मिनी एमबीए बद्दलच्या देखील पुढच्या अपडेट्स तुम्हाला या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टवरनं पण मिळू शकतात. ओके, सो गुड. अनेक लोकांनी केलंय, मेसेज करतायत. सो हे झालं एक. दुसरी गोष्ट म्हणजे टेलिग्राम ग्रुपवरती माझ्या मते सगळेजण आहेत. फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरा. फॉर्म का भरा? फॉर्म भरण्याचं कारण काय? आपलं हे सेशन झाल्यानंतर शेवटचा दिवस जो असेल, सेशन ऍक्च्युअली बघायला गेलं तर आपलं हे कम्प्लीट ट्रेनिंग प्रोग्राम 12 दिवसाचा असणार आहे. 11 दिवस लाईव्ह ऑनलाईन आणि 12वा दिवस फिजिकल मध्ये असेल. तर त्याच्यासाठी आत्ता माझ्या टीम मधलं कोणीतरी टेलिग्रामच्या ग्रुपवरती मी जे पोल बनवलं होतं की तुम्हाला कुठे भेटायला आवडेल, त्या पोलमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, माझ्या मते नाशिक असे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला कुठे येणं सोयीस्कर पडेल, तो ऑप्शन पोल मध्ये क्लिक करा टेलिग्रामच्या ग्रुपवरती जाऊन, जेणेकरून शेवटचा दिवस जो असेल त्या दिवशी आपण समक्ष भेटणार आहोत. आणि समक्ष भेटून काय करणार आहोत तर 3-4 गोष्टी होतील त्या दिवशी. मी तुम्हाला थोडंफार माझ्याबद्दल अजून त्या सेशनमध्ये सांगेन. बिझनेसचे बरेच बारकावे तुम्हाला देईन, बिझनेसचे बरेच ऍस्पेक्ट तुम्हाला त्याच्यामध्ये सांगेन. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, जे लोक स्टार्ट टू एंड हे सेशन अटेंड करतील त्या लोकांचा एक लकी ड्रॉ काढला जाईल. नीट ऐका, त्या लोकांचा एक लकी ड्रॉ काढला जाईल आणि लकी ड्रॉ मध्ये एक व्यक्ती जो त्या लकी ड्रॉ मध्ये निघेल त्याच्या बिझनेससाठी 1,00,000 रुपये हे तुमच्या बिझनेससाठीचं सीड कॅपिटल म्हणून मी स्वतः इन्व्हेस्ट करेन. त्याचबरोबर त्या बिझनेससाठी लागणारा ज्या काय गायडन्स आहे तो गायडन्स देखील मी करेन. हा झाला एक, सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं. दुसरं, आता तुम्ही म्हणाल की आम्ही एवढे लोक आहोत आणि त्यातनं एकाला तुम्ही सिलेक्ट करणार आहात, काळजी करू नका. त्यातनं अजून 11 लोकांची एक टीम बनवली जाईल. 11 लोक अजून सिलेक्ट केले जातील आणि त्यांना एकत्रित घेऊन मी स्वतः पार्टनरशिप मध्ये त्यांच्याबरोबर एक व्यवसाय चालू करेन. जो व्यवसाय तिथे त्या मोमेंटला एकत्र येऊन ब्रेनस्ट्रॉम करून डिसाईड केलेला असेल. सो ती एक 11 लोकांची संधी ती झाली. सो 12 लोक झाले. आता प्रश्न येतो की जर आमचं त्या लकी ड्रॉ मध्ये नाव नाही आलं तर काय? जर लकी ड्रॉ मध्ये नाव नाही आलं तर काय? काळजी करू नका. ज्यांचं लकी ड्रॉ मध्ये नाव आलं नाही पण ज्यांना व्यवसाय करायचा आहे ते लोक माझ्या मल्टिपल बिझनेसेस मध्ये माझे फ्रँचाईज किंवा माझ्या बिझनेसचे बिझनेस डेव्हलपर्स किंवा माझ्या बिझनेसचे बिझनेस पार्टनर्स म्हणून काम करू शकतात. सो इथे हे सेशन जे प्रत्येक जण अटेंड करणार आहे त्या प्रत्येकासाठी अपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे.
प्रत्येकाला फक्त तुमची काम करायची तयारी पाहिजे, मेहनत करायची तयारी पाहिजे. तुम्हाला अपॉर्च्युनिटी जेवढ्या हव्यात तेवढ्या मी देईन आणि पार्टनर म्हणून देईन. आणि त्याचबरोबर तुमच्या बिझनेससाठी लागणारा सपोर्ट पण मी करेन. हे करण्याचं कारण काय? माझ्याकडे वेळ फावलाय का, भरपूर टाइमपास आहे का? पण नाही. याचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो. मी गेले 15 वर्ष काम करतोय, 15 वर्ष बिझनेस करतोय. या 15 वर्षांमध्ये मला अनेक लोक भेटली, अनेक लोक माझ्या संपर्कात आली, पण आपल्या मराठी युवकांना, युवतींना कोणी हे सांगायला नाहीये की तू कर व्यवसाय, मी तुझ्या सोबत आहे. आणि ते काम मी करायचं ठरवलंय. कारण मी एका बिझनेसमध्ये, माझा स्वतःचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस आहे. माझ्याबद्दल अजून माहिती देईनच मी, काय काय करतो, कुठल्या कुठल्या बिझनेसमध्ये काम करतो, सगळी माहिती देतो मी. पण मी एकदा एका ऑफिसमध्ये गेलो होतो. माझ्यावर जे काम करतात त्यांना स्टोरी खूप चांगली माहिती. मी एका ऑफिसमध्ये गेलो होतो, तिथे एक माणूस बसला होता. तो मराठी नव्हता. कुठला होता, काय होता, तर सोडून द्या. मला आजही आठवतं, त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसच्या बाहेर त्याच्या BMW लागली होती. आतमध्ये गेल्यानंतर त्याच्या हातात रोलेक्सचं घड्याळ होतं, मोबलाचा पेन होता, मार्को पोलोचा चष्मा होता. आणि त्या माणसाला मी माझ्या सगळे बिझनेस आयडियाज सांगितल्यानंतर त्या माणसाने मला सांगितलं, बेटा तुम इस बिजनेस में मत आओ. एक तो सबसे, म्हणतो क्यों अंकल, क्यों नहीं? बोला क्योंकि सबसे पहला तो तुम मराठी हो. मराठी लोगों का बिजनेस मेंटेलिटी नहीं होता. और दूसरा, इस धंधे में 10-20 रुपए के ऊपर मार्जिन नहीं. माझं डोकं सणकलं तिकडे. मी त्याला म्हटलं, अंकल अगर 10-20 रुपए के मार्जिन से रोलेक्स का घड़ी आ सकता है तो मुझे इस धंधे में आना है. आणि त्यावेळेस त्याच्या ऑफिसमधनं बाहेर पडताना ठरवलं होतं की मी एकटाच नाही तर माझ्या बरोबर अनेक मराठी युवक युवतींना मी व्यवसायामध्ये आणेन. त्यांना व्यवसायासाठी जे लागेल त्याच्यासाठी मी तत्पर राहीन. आणि त्यासाठीच हा मिनी MBA हा तुमच्या व्यवसायाचा आणि माझ्या स्वप्नाचा पहिलं पाऊल आहे. सो शेवटपर्यंत अटेंड करायचं की नाही करायचं हा निर्णय तुमचा आहे. पण जे अटेंड करतील त्यांनाच ही अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. माझ्या मते आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती परत एकदा ते 1 मिनिट, अर्धा 30 सेकंद थांबतो. टेलिग्राम ग्रुप जो आहे त्याच्यावरती आत्ता माझ्या टीम पैकी कोणीतरी पोस्ट केला असेल तो पोल. मी बॅकएंड टीमला रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही पोल केला नसेल तर आत्ता पोल परत एकदा पोस्ट करा. आणि मित्रांनो, आपण ठरवूया आज. लक्षात ठेवा, आज आपण ठरल्यानंतर या सेशनच्या शेवटापर्यंत आपण ठरवून घेऊ की 12वा दिवस आपण एकत्रित कुठे भेटणार आहोत. आणि आत्ताच किंवा उद्या सकाळी सगळ्यात पहिले तिकीट काढा, प्लॅनिंग करा. पण या, विश्वास ठेवा, आयुष्य बदलणारी अपॉर्च्युनिटी देतोय. ती घ्यायची की नाही घ्यायची हा निर्णय कम्प्लिटली तुमचा आहे. पण माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना, तरुणींना, मित्रांना, भावंडांना ही हात जोडून विनंती आहे की ही संधी एकदाच आहे. ही संधी प्रत्येक वेळेस नाहीये. सो ही संधी जर तुम्हाला घ्यायची असेल तर निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. सो पोलवरती पोस्ट करा आणि आपण भेटूया. माझ्या मते 27 किंवा 28 तारीख असेल, शनिवार किंवा रविवार, सॉरी 28 किंवा 29 तारीख असेल, त्या दिवशी आपण भेटणार असू. शक्यतो प्रयत्न रविवारचा राहील की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना येता येईल. ओके, सो आता माझ्या मते आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. दुसरा एक खूप मोठा प्रश्न येत होता मला सारखा, तो म्हणजे सर 1 रुपया फी कुठे भरायची, 1 रुपया फी कुठे भरायची. तर 1 रुपया फी सेशन्स सगळे झाल्यानंतर शेवटच्या दिवशी जर तुम्हाला वाटलं की हे 11 दिवस खरंच आयुष्यात काहीतरी फरक पाडून गेले किंवा हे 12 दिवस खरंच आयुष्यात काहीतरी फरक पाडून गेले, तर 1 रुपयापासून 500 रुपयापर्यंत तुम्हाला वाटेल तेवढे पैसे इंडियन आर्मीच्या मराठा रेजिमेंटला एक फंड जातो, त्या फंड मध्ये डोनेट करा. इंडियन आर्मीच्या मराठा रेजिमेंटमध्ये एक फंड जातो 1 रुपयापासून 500 रुपयापर्यंत. तुम्हाला वाटलं बाबा सेशन खूप चांगलं झालं, पण कमीत कमी 1 रुपया करा. इंडियन आर्मीच्या मराठा रेजिमेंटला तो 1 रुपया तुम्ही डोनेट करा. तुम्ही शिकलेला, जर तुम्हाला वाटलं की खरंच या डॉक्टर ओंकार हरिमाळीने काहीतरी चांगलं दिलंय आम्हाला,
तर हे काम आवर्जून आठवणीने करा, ही तुम्हाला हात जोडून विनंती. ओके, सो फी कुठे भरायची हे कळलं असेलच माझ्या मते. तो प्रश्न आता येऊ नये अशी मी अपेक्षा करतो. नेक्स्ट आता विषय येतो तो म्हणजे मी कोण. ओंकार हरिमळी नक्की कोण आहे? ओंकार हरिमळी नक्की काय करतो? ओंकार हरिमळीचं एवढं काय की तो आम्हाला MBA शिकवणार? तर सगळ्यात पहिले तर मी कुठलाही प्रोफेसर नाही, मी एक व्यावसायिक आहे. माझं पूर्ण नाव डॉक्टर ओंकार हरिमाळी. मी राहायला मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, भास्कर कॉलनी एरियामध्ये, नौपाड्यामध्ये राहतो. माझे बिझनेस कुठले कुठले काय काय, तर मी गेले 15 ते 16 वर्ष एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये आहे. इव्हेंट मॅनेजमेंटच्या बिझनेसमध्ये मी काम करतो. त्याचबरोबर फूड इंडस्ट्रीमध्ये मी काही फूड ऍप्सच्या काय म्हणतात डिरेक्टर बोर्डवरती काम करतो. माझं हेल्थकेअर या क्षेत्रामध्ये पण बऱ्यापैकी काम चालतं. मेडिकल कोलॅबरेटर म्हणून काही देशांमध्ये काम करतो. एक्सपोर्ट्समध्ये मी माझा कोर बिझनेस जो आहे तो एक्सपोर्ट इम्पोर्टचा आहे, पण मल्टिपल बिझनेसमध्ये काम करतो मी. आणि मी तुम्हाला हा MBA शिकण्याचा मला अधिकार कुठून मिळाला, कसा मीच का शिकवावं? तर मला असं वाटतं, मी आत्तापर्यंत व्यवसाय करण्यासाठी हजारो नाही लाखो रुपये इंटरनॅशनल मेंटर्सला दिलेले आहेत आणि त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकलोय. त्याचबरोबर व्यवसायामध्ये ऍक्च्युअल मी सगळे व्यवसाय, मी देखील तुमच्यापैकी अनेक जणांसारखाच कदाचित सामान्य घरातला व्यक्ती आहे. माझे वडील मफतलाल इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीमध्ये कामाला होते. त्याच्यानंतर कंपनी बंद पडली आणि थोडंफार सामाजिक कामामध्ये माझे वडील इन्व्हॉल्व झाले. सो मी देखील कुठल्या टाटा अंबानीच्या घरात जन्माला आलेलो नाही. मी देखील तुमच्यासारखाच एक सामान्य घरातला मुलगा आहे, ज्याच्याकडे हातात जेमतेम 20 ते 25 हजार रुपयाच्या भांडवलावरती मी माझा व्यवसाय उभा केला. आज माझ्या कंपनीचा टर्नओव्हर साधारणपणे 12 ते 15 करोडच्या आसपास आहे. आणि हे सगळे व्यवसाय मी माझ्या स्वतःच्या जीवावरती उभे केलेले आहेत. त्यामुळे मला माहितीये व्यवसाय चालू केल्यानंतर तो व्यवसाय पुढे कसा न्यायचा, वाढवायचा कसा. आणि मला हेही माहितीये की बिन भांडवली पण व्यवसाय कसे करायचे, बिन भांडवली व्यवसाय कसे वाढवायचे, व्यवसायातनच कमवलेला पैसा व्यवसायात कसा वापरायचा. सो ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की मी आयुष्यात जेवढे बिझनेस चालू केले, मी आज साधारणपणे 8 ते 9 वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये काम करतो. त्याचबरोबर मी सामाजिक क्षेत्रात देखील कार्यरत आहे. मी एका पक्षाचा नाव कशाला लपवायचं, तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला माहिती पडेल. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक काँग्रेसचा रोजगार स्वयंरोजगार विभागाचा महाराष्ट्र प्रमुख म्हणून काम करतो. त्यामुळे माझं क्षेत्र हे रोजगार आणि स्वयंरोजगार याच्याशीच निगडित आहे. आणि त्यामुळे माझ्या अनुभवावरनं मी आतापर्यंत जे शिकले त्याच्यावरनं मला असं वाटलं की आपण एक प्रोग्राम डिझाईन करावा की जेणेकरून माझ्या बांधवांना MBAच्या बाबतीत खूप खूप मोठा गैरसमज आहे लोकांच्या मनात की MBA केलं तरच आयुष्य घडतं. अनेक लोक मी बघितले की MBA एंट्रन्सला ऍडमिशन नाही झाली म्हणून त्या लोकांनी त्यांचे व्यवसाय करणं बंद, त्यांनी आयुष्यात बाबा आत्महत्या करायची वेळ आली की अशा बुलशीतला आलेले. मित्रांनो, MBA हा एक कागद आहे. MBA म्हणजे मला असं नेहमी वाटतं की जी गोष्ट तुम्हाला 500 ते 1000 रुपयाच्या पुस्तकांमध्ये एखाद्या लायब्ररीमध्ये मिळू शकते, त्या गोष्टीसाठी लोक 15, 20, 25 लाख रुपये का घालवतात. आणि त्यातलाच एक मी पण होतो. सो डिग्री जी तुम्ही घ्याल त्या डिग्रीचा उपयोग नोकरी मिळवण्यासाठी होईल, पण जर व्यवसाय करायचा असेल, व्यावसायिक म्हणून पुढे यायचं असेल, तर एक गोष्ट आवर्जून सांगतो, तुम्हाला तुमच्या आयुष्यातले येणारे अनुभवच कामाला येणार आहेत. सो माझ्याबद्दल मी सांगितलंय, थोडक्यात एक माहिती दिली. मी जसं मी सांगितलं, मी देखील सामान्य घरातला मुलगा आहे. त्यामुळे मी जर करू शकतो तर तुमच्यापैकी प्रत्येक जण करू शकतो. फक्त एक गोष्टीतला फरक आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, मी निर्णय घेतला, तुम्ही अजून घ्यायचा बाकी आहे कदाचित. सो जर निर्णय घेतला नसेल तर आज निर्णय करा की व्यवसाय करायचा आहे की नोकरी करायची.
कारण व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला व्यवसायासोबत येणारे फायदे तर मिळणारच आहेत, पण मग त्याच पद्धतीने व्यवसायामध्ये येणारे तुम्हाला अडथळे, अप्स अँड डाऊन्स, याला देखील तुम्हाला सामोरं जावं लागेल. हा 11 दिवसाचा कोर्स चालू असताना मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची की जर तुम्ही एक वेगळी डायरी मेंटेन करू शकला, कारण मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला रोजच्या रोज वेगवेगळे टास्क देण्याचे, जे टास्क तुम्ही आत्ता फक्त 11 दिवस नाही तर पूर्ण वर्षभर वापरू शकता आणि वर्षभर ते टास्क वापरून तुम्ही तुमचा बिझनेस पुढे नेऊ शकता. पण आत्ता सगळ्यात पहिलं, सगळ्यांच्या हातात पेन पेपर आहे का? प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये हे करा, पेन पेपर आहे का हातात? प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा, पेन पेपर आहे का? नसेल तर पटकन घ्या मित्रांनो. पेन पेपर हातात नसेल तर पटकन पेन पेपर घ्या. आजचा सगळ्यात पहिला टास्क, आज रात्री हे सेशन झाल्यानंतर झोपण्याच्या आधी 15 मिनिटं काढा. फोन, फॅमिली, मुलं, बायको, सगळे, बायको, नवरा, सगळ्यांना डोक्यातनं बाजूला काढा आणि 2023 पर्यंत, म्हणजे आजपासून बरोबर 1 वर्ष, 16 मे 2023 ह्या दिवशी तुम्ही स्वतःला कुठे बघता हे अगदी स्पष्ट, म्हणजे उदाहरण देतो मी त्याचं, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित कळेल, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित एक अंदाज येईल की मी काय म्हणतोय. की 16 मे 2023 रोजी माझ्याकडे माझी स्वतःची BMW गाडी असेल, माझा स्वतःचा 4 BHK चा फ्लॅट असेल, 2023-16 मे पर्यंत मी कमीत कमी एक इंटरनॅशनल ट्रिप केलेली असेल, माझ्या स्वतःच्या बिझनेसचा सुमारे 1 करोड ते 1.5 करोडच्या आसपास टर्नओव्हर झालेला असेल, मी माझ्या फॅमिलीसाठी इतक्या इतक्या प्रमाणात, जे तुम्हाला आता माहिती तुम्हाला क्लिअर आलंय की तुम्ही त्या दिवशी काय असाल हे लिहा, पेनाने लिहा, टाईप करू नका. याचं कारण मी उगाच पेनाने लिहा सांगत नाहीये, याला कारण आहे. सो हे सगळ्यात पहिला टास्क करणार का मित्रांनो? मी क्लिअर सांगतो, मी 11 दिवस तुम्हाला देतोय माझ्या आयुष्यातले. 11 दिवस, 11 साधारणपणे 12 दिवस देतोय. साधारणपणे ऍव्हरेज एक सेशन 2 तास जरी पकडलं तरी मी माझ्या आयुष्यातले 24 तास प्लस बिझनेस ऑपॉर्च्युनिटी जर तुम्हाला देतोय तर मला तुमच्याकडनं एकच गोष्ट हवी आहे, ते म्हणजे तुमचं डेडिकेशन. सो जर तुम्ही ते डेडिकेशन देणार असाल तरच हा तामझाम करण्यात अर्थ आहे, नाहीतर उगाच ज्यांना दिशा देऊन पण घ्यायची नसेल अशा लोकांचं नेतृत्व नाही करायचं. आप्पा सोनवणे साहेब, हे मी तुम्हाला उदाहरण दिलं. तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्लॅनिंग प्रमाणे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ते सगळं प्लॅन करू शकता. तुम्हाला काय मिळवायचं हे मी माझं नाही, पण एक जस्ट उदाहरण, जनरल उदाहरण दिलं. सो आय होप हे क्लिअर असावं सगळ्यांना. ओके, सो हा झाला पहिला टास्क. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा या सेशन्सला सुरुवात करू, आजपासून सुरुवात झाली पण आजचं इंट्रोडक्शन असणार. आज मेजरली आपण जनरलाइज गोष्टीवरती बोलणार, जनरल बिझनेस म्हणून बोलणार. उद्यापासून ऍक्च्युअली कामाला आपण सुरुवात करणार. पण तुम्हाला सगळ्यात महत्वाचं रोज अटेंड करावं लागेल. आणि तुम्ही रोज अटेंड केलं आहे की नाही केलंय
हे पण मला कळेल, कारण शेवटच्या दिवशी जेव्हा आपण फिजिकली भेटणार आहोत त्या दिवशी मला ऍक्च्युअल तुमच्याकडनं काही शीट्स मी मागेन, त्याच्यावरनं मला कळेल की तुम्ही अटेंड केले की नाही. सो तयार आहात का तुमच्या पुढच्या जर्नीसाठी मिनी MBAच्या? येस, नो? मी कमेंट बॉक्स ओपन ठेवला कारण मला थोडंसं इंटरॅक्टिव्ह, मी एकटाच बोलतोय, तुम्ही आपले इयरफोन्स लावले आहेत, घरात टीव्हीवरती चालू आहे आणि मी बडबड 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 करतोय आणि तुमचं काही लक्ष नाहीये. बाजूला मुलगा रडतोय, तिकडे बायको ओरडतेय, असं नकोय मला. मला तुम्ही इन्व्हॉल्ड पाहिजे या सेशनमध्ये. सो तो तुम्हाला तयारी आहे तुमची शेवटच्या दिवशी येण्याची? असेल तर हो बोला, नसेल तर नाही सांग. दुसरं, तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न इथे कमेंट बॉक्समध्ये विचारण्यापेक्षा मी तुम्हाला एक मेल ID देईन, ग्रुपमध्ये टाकेन मी, त्याच्यावरती तुमचे प्रश्न मला पाठवत जा. मी इंडिव्हिज्युअली तुमचे प्रत्येकाचे प्रश्न वाचून त्याला योग्य ते उत्तर तुम्हाला शक्यतो ऑडिओ फॉर्मॅटमध्ये किंवा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. कारण इथे प्रत्येकाला साधारणपणे किती 1300-1400 लोक आहेत. हो, प्रत्येकाला जर उत्तर देत राहिलो इथे तर प्रॅक्टिकली ते पूर्ण होणार नाही. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो आपण आत्ता बेसिक गोष्टीला सुरुवात करूया मित्रांनो. विसरू नका, 1 रुपया फी तुम्हाला द्यायची आहे जर सेशन आवडलं तर. पण ती फी आपण भारत सरकारच्या इंडियन आर्मीच्या मराठा रेजिमेंटला डोनेट करणार. कदाचित त्या 1 रुपयानी फार काही त्यांना फरक नाही पडणार, पण आपल्याला एक समाधान असेल, मला एक समाधान असेल की मी 11 दिवस इंडियन आर्मीसाठी काहीतरी करायचा प्रयत्न केला. त्यातनं जे काय तुरळक जमा झाली अमाऊंट त्याच्यातनं त्यांना काहीतरी फायदा होईल. कमीत कमी 1 रुपया, जास्तीत जास्त 500 रुपये. मला वाटलं 10 लाख रुपये त्याचे देऊ शकता, आनंद राहील मला. ओके. सो मित्रांनो, मी असं समजतो की तुम्ही आजच्या इथे सेशनला आहात म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवायचा आहे. कदाचित तुम्ही व्यवसाय करायचा विचार करत असाल, कदाचित तुम्हाला नोकरीमध्ये काहीतरी डेव्हलपमेंट हवी आहे, कदाचित तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट आयुष्यात अचीव्ह करायची, म्हणूनच तुम्ही त्या. जर तुमचं कोणाचं आयुष्य एकदम सेटल, एकदम स्टेबल असतं तर तुम्ही इथे नसता. कदाचित तुमचा एखादा व्यवसाय आहे पण त्या व्यवसायाला सिस्टम्स नाही, त्या सिस्टम शिकण्यासाठी आहात. कदाचित तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, डोक्यात एक आयडिया आहे, पण तो कसा व्यवसाय पुढे न्यायचा हे तुम्हाला माहित नाही, म्हणून तुम्ही इकडे आहात. या कुठल्याही फॅक्टरमध्ये तुम्ही असाल, पुढचे 11 दिवस विश्वास ठेवा, आयुष्य बदलू शकतील. सो सेशन्स प्रॉपरली ऐका. आता मुळात आपण जेव्हा व्यवसायाला सुरुवात करतो किंवा आपण काहीतरी करण्याचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला ना एक 5-6 प्रकारची माणसं मिळतात किंवा आपण स्वतः असतो. सगळ्यात पहिलं तर एक असतं की अरे यार, मला व्यवसाय तर करायचा आहे पण माझ्याकडे डिग्री नाहीये, कसा करू? मित्रांनो, डिग्री हा फक्त आणि फक्त एक पुरावा असतो की तुम्ही हे शिकलाय. पण जर मार्केट स्टडी केला तर किती MBA केलेल्या लोकांनी स्वतःचे व्यवसाय चालू केले. MBAचा फुल फॉर्म काय? मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. व्यवसायाच्या पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशनचे मास्टर. खरंच हे लोक व्यवसायाच्या बिझनेसचे व्यवसायाच्या काय म्हणतात ऍडमिनिस्ट्रेशनचे मास्टर असतात का? असते तर त्यांनी निर्णय घेतला असता आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला असता. सो हा एक सगळ्यात मोठा फोबिया असतो आपल्याला. 4-5 प्रकारचे फोबिया आहेत आपल्याकडे प्रत्येकाला, की नाही माझ्याकडे डिग्री नाही म्हणून मी व्यवसाय नाही करू शकतो. दुसरा एक मेजर आहे तो म्हणजे काय म्हणतात उद्योगामधली एक अस्वस्थता असते. एक मला व्यवसाय करायचा आहे पण मला त्या व्यवसायाबद्दल सगळं माहिती नाहीये. मित्रांनो, एक सांगतो, कुठलाही व्यावसायिक, अगदी टाटा असतील, जॅकमा असेल, किर्लोस्कर असतील, कुठल्याही व्यवसायाच्या मालकाला, ओनरला पूर्ण व्यवसाय कधीच माहित नसतो. सो हा जो ना की मला सगळं माहिती होऊ दे मग मी व्यवसाय चालू करेन, या मानसिकतेमधनं सगळ्यात आधी बाहेर पडा.
ही मानसिकता ना खूप घातक आहे. कारण त्यांनी होतं काय, आपण उगाच आपलं सुरुवात पुढे ढकलत राहतो. मी व्यवसाय तर मला करायचा आहे, पण बाबा रे मला हा व्यवसाय पूर्ण शिकून मिळवू दे, की मला व्यवसाय हा पूर्ण प्रॉपर समजून होऊ दे. आणि त्याच्यामुळे हा एक प्रकारचा फोबिया फोबिया नाही म्हणता येणार, आपण काय म्हणतो, आपण सक्सेस पुढे ढकलत असतो. एक लक्षात ठेवा, आयुष्यात कधीच परफेक्ट बिझनेस प्लॅन नावाची गोष्ट कधीच नसते. म्हणजे आपल्याला सांगतात ना की बिझनेस प्लॅन करा, बिझनेस प्लॅन करणं गरजेचं आहे, पण तो बिझनेस प्लॅन पेक्षा बिझनेसचा रोडमॅप बनवणं गरजेचं आहे. तो रोडमॅप कसा बनवायचा, बिझनेस प्लॅन कसा बनवायचा, हे देखील मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. पण आजपर्यंत असा कुठलाच व्यवसाय नाहीये की ज्या व्यवसायामध्ये लोकांनी व्यवसाय प्लॅनिंग प्रमाणे चालू केले आणि तसंच्या तसं चालू झालं, तर तसंच्या तशा गोष्टी घडल्या. आपण जेव्हा व्यवसाय बाबा ठीक आहे, आपण विचार केला मला हा काय फॅबर कॅसलचा काय म्हणतात हायलायटर हा मॅन्युफॅक्चर करायचा. कदाचित ज्यांनी याचं डिझाईन बनवलं त्यांनी ऍक्च्युअल जेव्हा हा मॅन्युफॅक्चर केला त्याच्यामध्ये आणि तो त्याचा प्लॅन होता त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक. मित्रांनो, कुठलाही व्यवसाय आपण जेव्हा करतो तेव्हा तो 3 वेळा घडतो. 3 वेळा. एकदा आपल्या डोक्यामध्ये, दुसऱ्यांदा ऑन पेपर जेव्हा आपण तो लिहितो, आणि तिसऱ्यांदा जेव्हा आपण ऍक्च्युअली तो करतो. तिन्ही वेळेला बिझनेस वेगवेगळे असतात. तोच व्यवसाय पण त्याचे अँगल्स, त्याचे डिरेक्शन्स वेगवेगळे असतात. विचार करताना समजा मी विचार केला की मला एक पाणीपुरीची गाडी चालू करायची. माझ्या डोक्यात एकदम एकदम लॅविश काहीतरी पाणीपुरीची गाडी, पाणी एकदम मशीन मध्ये येईल, फक्त पुऱ्या लोकांनी ठेवायचा, हा आता डायरेक्ट पाणीपुरी बनून येईल, आधुनिक प्रकारची पाणीपुरीचा स्टॉल, असं कधीतरी आपल्या डोक्यात असतं. जेव्हा आपण ऑन पेपर ते लिहायला चालू करतो किंवा तो प्लॅन बनवायला चालू करतो, त्यावेळेस त्यात काहीतरी गोष्टी कमी व्हायला लागतात. काहीतरी गोष्टी त्यातनं अल्टर व्हायला चालू होतात. कमी नाही म्हणता येणार, पण अल्टर व्हायला चालू होतात, बदलायला चालू होतात. आणि शेवटी जेव्हा आपण ऍक्च्युली तो व्यवसाय करायला जातो तेव्हा त्या व्यवसायात अडचणी आपल्याला कळतात. पण डोक्यातला विचार कुठेतरी ऑन पेपर आणून तो वास्तविकरित्या चालू करण्यासाठी डोक्यातला विचार महत्वाचा आहे. सो तो विचार तुम्ही करणं आणि त्या विचारांमध्येच स्वतःला एक ब्रेनस्ट्रॉम करणं हे गरजेचं आहे. पण एक बराच मोठा प्रॉब्लेम असा बघितला गेलाय की आपण जेव्हा एखाद्या व्यवसायाबद्दल विचार करायला लागतो त्यावेळेस आपल्या डोक्यात एक थॉट इतके येत जातात की आपणच आपल्या विचारांमध्ये स्वतःला नेगेटिव्ह फ्रेमकडे घेऊन जातो. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मला जेव्हा व्यवसाय चालू करायचा होता त्यावेळेस मी विचार करायचो की बाबा मी एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस चालू करेन, मग मी बाबा ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट करेन, मी मॅन्युफॅक्चरिंग करेन, हे करेन ते करेन. तो विचार करत 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 आपण स्वतःला एका नेगेटिव्ह फ्रेमकडे घेऊन जातो की नाही मला मग एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये जहाजच बुडवलं तर, विमानातनं माल पाठवलं आणि विमानच क्रॅश झालं तर. आणि त्या नेगेटिव्ह फ्रेम मधनं असं होतं की आपण स्वतःला थांबवतो, यार नको. दुसरं सगळ्यात महत्वाचं फॅक्टर म्हणजे जेव्हा व्यवसाय ज्याला कोणाला करायचा असेल, हात जोडून विनंती करतो, व्यवसाय करायचा आहे ही इच्छा असेल तर व्यवसाय कसा करायचा हे त्यालाच विचारा ज्यांनी व्यवसाय केलाय. आपल्याकडे काय होतं, आपण जातो कुठल्या तरी बाबा मित्राला विचारतो, आई वडिलांना विचारतो, आणि ज्या लोकांनी आयुष्यभर 9 ते 5 ची नोकरी केली आहे त्याला तुम्ही सांगाल की मी हा अमुक अमुक व्यवसाय करणार आहे, तर तो काय बोलणार आहे व्यक्ती, यार तुला जमणार आहे का, तू करू शकतो का, आपलं थोडी काम आहे ते. म्हणजे मला माहित आहे तुमच्यापैकी अनेक लोक ग्रॅज्युएट असतील, डॉक्टरेट असतील, इंजिनियर असतील. जेव्हा कधी तुमचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा तुमच्यापैकी किती लोकांच्या घरातल्यांनी तुम्हाला हे विचारलं की बाळा आता व्यवसाय कुठला.
आपल्याकडे सगळ्यात पहिला प्रश्न येतो की बाळा आता नोकरी कुठे कर. आणि याच ह्याच्यामध्ये आपण जर तरी पण डेअरिंग करून घरातल्याला सांगितलं की नाही मला व्यवसायच करायचा आहे, तर पहिलं उत्तर येतं उंदराच्या पोराने लोखंडाचे खेळ करू नये, गप्प नोकरी कर, संसार थाट, आणि मग नंतर तुला जे करायचं ते कर, पैसे जमव तुझे आणि तुझा व्यवसाय चालू कर. मित्रांनो, मी एक करोडपती आजपर्यंत नाही बघितलाय की ज्यांनी स्वतः पैसे काय म्हणतात पैसे साठवून त्याचा करोडोचा व्यवसाय उभा केला. सो जर व्यवसाय करायचा आहे तर फक्त एका व्यक्तीला विचारा आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. मी तुम्हाला या पुढच्या 11 दिवसांमध्ये हे नाही शिकवणार आहे की तुम्ही व्यवसाय कुठला करावा, व्यवसाय कसा करावा. मी तुम्हाला काही सिस्टीम्स दाखवणार, त्यातल्या तुम्हाला ज्या लागू पडतात त्या तुम्ही अडॉप्ट करून स्वतः वापरणं करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला व्यवसाय कसा करावा हे नाही शिकवणार आहे, पण तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी लागणारे जे प्रश्न विचारावे लागतात ते प्रश्न कुठले विचारायचे, ते प्रश्न कुठे कसे पडायला पाहिजे स्वतःला हे तुम्हाला मी दाखवणार. मी तुम्हाला कुठेही माझ्यावरती डिपेंडंट ठेवण्यासाठी काहीच करणार नाही. आणि आजच्या तारखेला जे MBA कॉलेजेस आहेत हे आपल्याला डिपेंडंट बनवतात, आत्मनिर्भर नाही बनवत, निर्भर बनवतात. तर तुम्हाला जर आत्मनिर्भर व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला विचार करावा लागेल. हे दिलं ना डोक्यात देवानी, याचा वापर करावा लागेल. प्रश्न विचारावे लागतील, स्वतःला प्रश्न विचारायला लागतील, व्यवसायाला प्रश्न विचारावे लागतील, व्यवसायाच्या सिस्टम्स कशा चालतात याच्याबद्दल विचार करावा लागेल. तर ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरा अजून एक आपल्यामध्येच एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो म्हणजे आपण ढोंगी असतो कुठे. आपल्याला आपण असं लोकांना दाखवलं मला खूप येतं, मला सगळंच कळतं, आणि जेव्हा खरंच वेळ येते ना तेव्हा आपण तोंडावर पडतो. जगातल्या कुठल्याच माणसाला सगळं माहिती असणं शक्य नाही, कुठल्याच माणसाला. आणि सगळ्यांना सगळंच माहिती असावं की तुम्हाला सगळंच माहिती असावं अशी कोणाची अपेक्षा पण नाही. अपेक्षा एकच आहे की एखादी गोष्ट, एखादा बिझनेस करण्यासाठीच्या ज्या सिस्टीम्स लागतात त्या सिस्टीम्स तुम्ही माहिती करून घेणं गरजेचं. तुम्हाला मला काय वाटतं, रतन टाटा गाड्या बनवतात. तुम्हाला असं वाटतं का की रतन टाटांना स्वतःला ऍक्च्युअल जर उभं केलं गाड्यांना त्या पेंट करायला किंवा गाड्यांचे डिझाईन्स बनवायला, तर रतन टाटा स्वतः करू शकतील? ऑफकोर्स थोर माणूस आहे, त्यांच्याबद्दल मी बोलण्यात काही मोठा नाहीये, पण मी उदाहरण देतो. रतन टाटांना खरंच माहिती आहे का की नटबोल्ट कसा बनवतात? रतन टाटांचं टाटा म्हणजे तनिष्क नावाचं एक ज्वेलरी शॉप आहे, मोठी चेन आहे. रतन टाटांना खरंच माहिती आहे का की ज्वेलरी कशी बनवायची, कशी डिझाईन करायची? नाही. व्यवसाय करणाऱ्याला व्यवसायाच्या सिस्टम्स माहिती असायला हव्या. योग्य माणसं अपॉइंट कशी करायची, हायर कशी करायची हे माहिती हवं. कुठला माणूस योग्य आहे की ज्याला मी काय म्हणतात अपॉइंट केलं तर कुठला माणूस मला योग्य रिझल्ट देऊ शकतो. सो त्याच्यासाठी मला रिझल्ट काय हवेत हे तुम्हाला माहिती आहे. मित्रांनो, आजपासून मला तुम्हाला एकच फक्त रिक्वेस्ट म्हणा, आवाहन म्हणा, काही म्हणा, एकच गोष्ट आवाहन करायचंय तुम्हाला, ते म्हणजे स्वतःला व्यावसायिक म्हणून एक्सेप्ट करा. आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपणच स्वतःला व्यावसायिक म्हणून एक्सेप्ट करत नाही, आपण स्वतःलाच व्यावसायिक म्हणून मानत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःला व्यावसायिक म्हणून मानत नाही तोपर्यंत दुनिया तुम्हाला व्यावसायिक मानणार नाही. आणि दुनियाचं सोडून द्या, तुम्ही ज्या दिवशी स्वतःला व्यावसायिक म्हणून व्यावसायिक आहे मी, ऑन्ट्रप्रेनर आहे, हे जेव्हा तुम्ही स्वतःला मानायला सुरुवात कराल त्यावेळी गोष्टी इतक्या बदलतील. मला माहित नाही तुमच्याकडे किती लोक त्या एनर्जीज वरती विश्वास ठेवतात, पण मी मानतो एक काहीतरी एनर्जी असते आपल्या आजूबाजूला आहे ना की
किसी चीज को इतनी शिद्दत से चाहो कि पूरी कायनात उसे आपको काय बिलाने शामिल हो जाती है, हे खरं आहे. शाहरुख खानने बोललाय म्हणून नाही खरं आहे, पण खरं आहे. एखादी गोष्ट जर तुम्ही खूप तन्मयतेने तत्परतेने जर तुम्हाला हवी असेल तर ती मिळवण्यासाठी जो प्रयत्न करावा लागतो तो आपण कळत न कळत करतो. सिच्युएशन्स किती चांगल्या असल्या, सिच्युएशन्स किती वाईट असल्या तरीही तो प्रयत्न आपल्याकडनं घडतो. सो व्यवसाय करायचा असेल तर स्वतःला व्यावसायिक म्हणून मानायला सुरुवात करा. मला सगळं येतं हे जगाला दाखवायची गरज नाहीये. तुम्हाला काय येतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा, हा तुम्हाला मूलमंत्र देतोय. व्यवसाय जो काय उभा करायचा आहे ना, तो तुमच्याकडे जो स्किल आहे, एक स्किल प्रत्येकामध्ये असतो. एक स्किल म्हणजे मला विचारलं, माझे मार्केटिंग स्किल्स चांगले आहेत, माझे सेल्स स्किल चांगले आहेत, माझे माइंडसेट खूप स्ट्रॉंग आहे. मी अनेक वेळा करोडो रुपयाचा लॉस खाऊन देखील पुन्हा उभा राहिलोय. हे माझं स्किल आहे. असेच तुमच्याकडे प्रत्येकाकडे देखील स्किल्स असतात. ते स्किल्स तुमच्यातले कसे फाइंड आउट करायचे हे पण तुम्हाला सांगेल. स्वतःला कसं ओळखायचं. बऱ्याच वेळा असं होतं की मलाच माहित नाही की माझ्या आयुष्याचं ध्येय काय. सो ते ध्येय फाइंड आउट करण्यासाठी जर तुम्ही एक एक टेस्ट किंवा म्हणा किंवा एक ऍक्टिव्हिटी म्हणा, मी सेशनच्या शेवटी तुम्हाला देईन ती ऍक्टिव्हिटी, ती जर तुम्ही केलीत ना तर तुम्हाला स्वतःला ओळखायला फायदा होईल. सो सगळ्यात आधी स्वतःला ओळखा. एक लक्षात ठेवा, दुसरा कोणतरी एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस करतोय, दुसरा कोणतरी मॅन्युफॅक्चरिंग करतोय, दुसरा कोणतरी बाबा युट्यूबवर म्हणून काम करतोय म्हणून मी पण करेन, आणि त्याच्याकडे बीएमडब्ल्यू म्हणून माझ्याकडे माझी मर्सिडीज येईल. माफ करा, नॅनो घ्यायची वांदी होती. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय उभा करायचा असेल तर तुम्हाला स्वतःला काय आवडतं, तुम्हाला स्वतःला ऍक्च्युअल मध्ये काय करायचंय हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि परत सांगतो, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहिती असण्याची गरज नाही. मला सगळं येतं असं जगात कोणीही नाही. पण जर तुम्ही एखाद्या व्यवसायाच्या सिस्टीम्स समजून घेतल्यात, शिकून घेतल्यात तर तुम्हाला व्यवसाय करणं सोपं आणि इझियर होऊ शकतं. ह्या प्रोग्राममध्ये, या 11-12 दिवसाच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे, मानसिकता काय असली पाहिजे, माइंडसेट काय असलं पाहिजे हे मी सांगणार. हे 11 दिवस तुम्ही तुमच्याकडे जपून ठेवा. नोट्स काढा. मी बोलण्यामध्ये जे जे तुम्हाला सांगतो याचे नोट्स काढा. मी अनेक वेळा अनवधानाने अनेक गोष्टी तुम्हाला सांगून जातो. ह्या नोट्स, विश्वास ठेवा, माझा 15-16 वर्षाचा अनुभव, ज्या इंटरनॅशनल स्पीकर्स कडनं, इंटरनॅशनल ट्रेनर्स कडनं मी शिकलोय त्यांचा अनुभव, मी आतापर्यंत वाचलेली पुस्तकं, त्या पुस्तकांमधनं त्या पुस्तक लिहिणाऱ्यांचा अनुभव, या सगळ्याचं एकत्रित करून हे 11 दिवसात बसवण्याचा प्रयत्न केलाय. आणि ह्या आपला जो प्रवास आहे एकत्र, हा विश्वास ठेवा फक्त 11 दिवसांचा नसेल. माझी इच्छा आहे की हा प्रवास आपला प्रत्येकाचा एकत्र आयुष्यभराचा असा, आणि त्याच्यासाठी फिजिकली भेटणं इम्पॉर्टंट आहे. दुसरं एक काय म्हणतात महत्वाचा विषय म्हणजे, अनेक वेळा असतो की मला व्यवसाय करायचा आहे पण मी तुमच्याकडे नोकरी करू शकतो का येऊन, मी एक्सपिरियन्स घेईन आणि मग व्यवसाय करेन. अहो मला एक सिंपल सांगा, ज्यांच्या डोक्यात आहे ना की मी एक्सपिरियन्स घेईन, कोणाकडे तरी कामाला लागून आणि मग धंदा चालू करेन, तुम्हाला काय वाटतं, माझ्याकडे जर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस तुम्हाला करायचा आहे आणि माझ्याकडे आलात तुम्ही, ते माझ्याकडे कुठल्या व्यवसाय तर तुम्ही व्यावसायिक आहात समजा,
आणि तुमच्याकडे मी आलो किंवा तुम्ही जो व्यवसाय करताय तोच व्यवसाय मला करायचा आहे आणि तो व्यवसाय शिकण्यासाठी तुम्ही मला माझ्याकडे कामाला ठेवा. मूर्ख आहेत का लोक की स्वतःचा धंदा तुम्हाला शिकवून स्वतःसाठीच एक कॉम्पिटिशन उभी करायला? प्रॅक्टिकल विचार करा. प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का ही गोष्ट? तर नाही. कोणी कोणाला आपला व्यवसाय शिकवत नाही. कुठेतरी तुम्ही कामाला लागलात तर तुम्हाला एक डिपार्टमेंट शिकायला मिळेल, व्यवसाय नाही शिकायला. आणि हा एक मोठा अजून एक मेंटल ब्लॉकेज आहे लोकांमध्ये की माझ्याकडे एक्सपिरियन्स नाहीये तर मी व्यवसाय कसा करू? मित्रांनो, दुबई का युरोपमध्ये एक मुलगा आहे 11 वर्षाचा. त्यांनी स्वतःचा माझ्या माहितीप्रमाणे $11 बिलियन बिझनेस उभा केला. त्याला कुठला होता अनुभव? त्याचे आई वडील तर माझ्या मते नोकरीला होते. सो व्यवसाय आतून येणं गरजेचं आहे. मनापासून जर तुम्ही केलं तर कुठल्याही वयात असाल, अगदी 10 वर्षाचे असाल, 20 वर्षाचे असाल, 30 वर्षाचे असाल किंवा अगदी 70तले असाल. KFC नावाचा ब्रँड तुम्ही ऐकला असेल, ईश्वरी अनेक वेळा युट्यूबवर याच्यावर बघितले असेल. KFC नावाचा जो ब्रँड आहे त्याचा जो मालक आहे कर्नल सँडलर, या माणसाने वयाच्या 63व्या वर्षी तो बिझनेस उभा केला, चालू केला. दारोदारी जाऊन तो माणूस ते KFC चिकन विकायचा. आज जगभरात KFCचे ब्रांचेस आहेत. सो वय हा फॅक्टर अजिबात नसतो. कमी वय पण नाही आणि जास्त वय पण. ओके, अनेक जण कमेंट बॉक्समध्ये प्रे करतात की कधी भेटायचं, केव्हा भेटायचं. मित्रांनो, जसं मी सांगितलं की आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती एक पोल टाकलेला आहे की कुठे कुठे भेटता येऊ शकतं. त्यातलं सगळ्यात जास्त वोट्स ज्या शहराला असतील त्या शहरामध्ये आपण 28 किंवा 29 तारखेला भेटायचं. शक्यतो 28 तारीख शनिवारी माझा विचार आहे की शनिवार पण आहे, दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला, किंवा रविवारी सकाळी 29 तारखेला. सो तुम्ही सांगण्याचं एक होतं की अनुभवाची गरज नाहीये प्रत्येकाला. प्रत्येक गोष्ट करायला अनुभव नसते. लग्न पहिल्यांदा करतोच ना कधीतरी. मुलं कधीतरी पहिल्यांदा सांभाळतोच ना. चालायला कधीतरी पहिल्यांदा शिकतोच ना. अरे मी चालणार नाही, लहानपणी असं बोलतो, नाही मी चालणार नाही, आधीच अनुभव नाही. अनुभव नाही म्हणून व्यवसाय नाही चालू करायचा हे ज्यांच्या डोक्यात आहे, मला त्यांना सांगायचंय, व्यवसाय कराल तेव्हा अनुभव येईल. दुसरीकडे नोकरी करेन आणि मग त्यातनं अनुभव घेऊन मी माझं काहीतरी चालू करेन. सगळ्यात मोठं स्कॅम आहे ही गोष्ट. हे कोणी कोणाच्या डोक्यात टाकलंय मला आजपर्यंत माहित नाही, कुठून चालू झालं मला माहित नाही, पण आपला स्वतःचा धंदा कोणीही कोणाला शिकवत नाही. म्हणजे मला जर तुम्ही विचाराल एक्सपोर्ट इम्पोर्ट आम्हाला शिकायचंय तर मी तुम्हाला सिस्टम सांगेन. धंदा करावा तुम्हाला लागेल, बिझनेस करायचं, मी बिझनेसच्या सिस्टम्स तुम्हाला सांगेन. मार्केटिंग कसं करायचं, सेल्स कसा करायचा, किंवा फायनान्स कसा मॅनेज करायचा, हे सगळं तुम्हाला सिस्टम्स मी दाखवेन. मी असं तुम्हाला वाटतं की ये बस मी या गोष्टीसाठी काय मार्केटिंग केलं ते बघ, असं नाही कोण करत. शक्य नाही. सो तुम्हाला सिस्टम, आणि मुळात ही गोष्ट जर एखादा शिकवत पण असेल तर तो तुम्हाला बिघडवतो. कारण अल्टिमेटली तो तुम्हाला त्याच्या सिस्टीमवरती काय म्हणतात निर्भर राहायला सांगतोय. तुमच्या मनामध्ये येणारे ते जे ब्लॉकेजेस आहेत किंवा त्यांनी जर एखादी गोष्ट चुकीची केली असेल, मी अनेक मोटिवेशनल स्पीकर्स बघितले किंवा अनेक ऑनलाईन सेल करणारी माणसं बघितली की एकाने काहीतरी चालू केलंय, त्यांनी दुसऱ्याला त्या सिस्टीम शिकवल्या आणि त्याच सिस्टीम ते रेटत 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 पुढे नेतात आणि तो एक झापड लावतात ना घोड्याला, तसं झापड लावल्यासारखं करत राहत. तर तसं काही नसतं. प्रत्येकाचा बिझनेस प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असतो. तुम्हाला स्वतःला जाणून घेण्यासाठी मी मदत करेन. तुम्हाला बिझनेस कुठला करायचा हे जाणून घेण्यासाठी मी गाईड करेन.
त्या बिझनेसमध्ये सेल्स कसा करायचा. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, बिझनेसमध्ये बाकी सगळ्या गोष्टी या आउटसोर्स आणि मॅनेज करता येऊ शकतात. 3 गोष्टी ज्या आहेत ना, 3 गोष्टी याच्यावरती आपण हे पुढचे 11 दिवस मेजरली भर देणार आहोत. या गोष्टी जर तुम्ही शिकलात तर तुम्ही मोठ्या प्रमाणात चांगलं काम करू शकता. त्या 3 गोष्टी म्हणजे मार्केटिंग, सेल्स आणि सगळ्यात महत्वाचं माइंडसेट, मानसिकता, व्यावसायिकाची मानसिकता. या 3 गोष्टी जर शिकल्या, कारण सेल्स इम्पॉर्टंट आहे. आपल्याला काय वाटतं, सेल्स म्हणजे काय, जाऊन विकणं. आपल्या डोक्यात सेल्स म्हटलं की सगळ्यात पहिले येतं की दरवाजावर येतात ती माणसं सेल्स करा. पण मित्रांनो, सेल्स हा खूप आणि खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कारण जर तुम्ही एखाद्या व्यवसायाची बॅलन्स शीट बघितली तर फक्त सेल्स हा विषय असा आहे की जो क्रेडिट ऑप्शन मध्ये असतो, जो क्रेडिटचा कॉलम असतो त्यात असतो, बाकी सगळं डेबिट मध्येच असतं. बाकी सगळं खर्चा, आउट गोईंग सगळं बाकी सगळे डिपार्टमेंट करतात. इनकमिंग फक्त एकाच डिपार्टमेंटवरून येतो, तो म्हणजे सेल्स. तो सेल्स शिकणं गरजेचं आणि महत्वाचं आहे. मित्रांनो, आतापर्यंत जे मी सांगितलंय हे आवडलंय, पटलंय, जमतंय, कळतंय की नाही कळतंय. आवडत नसेल तर हक्काने नाही आवडत म्हणून सांगा. कारण मला माझ्या मराठी बांधवांपर्यंत जे पोचवायचंय ते जर योग्यरित्या पोचत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नाही. आतापर्यंत बरोबर आपण साधारणपणे 1 तास झालाय आपण एकामेकाशी कनेक्टेड आहोत. बोर झालं असेल तर बोला, बोर झालोय. पण आजचा दिवस हा फक्त इंट्रोडक्शनचा आहे, काही बेसिक गोष्टी सांगणाऱ्या व्यवसायामधल्या. ऍक्च्युअल आपली टास्क उद्यापासून चालू होणार. सो सेशन आवडतंय की नाही आवडतंय. नसेल आवडत तर आठवणीने का नाही आवडत हे नक्की सांगा. आतापर्यंत जे सांगितलंय त्या गोष्टी, त्या कन्सेप्ट क्लिअर होत आहेत का. मी सांगतो त्या कन्सेप्ट आहेत. बरं, आता नंतर काही लोक लेट जॉईन झालेत. मी थोडस हलकं करतोय, थोडस विषयांतर करतोय, कारण अनेक लोकांना खूप जास्त ऐकणं बोर होतात. आणि आपली आजकाल झालं काय, ते 30-30 सेकंदाचे रिव्ह्यूज बघून आहे ना आपली अडॉप्शन हे संपून गेलेली आहे. असं वाटतं की सगळं 30 सेकंदामध्ये शिकावं. सो म्हणून म्हटलं की तुम्ही तुमच्याकडनं थोडंसं इंटरॅक्ट करा. जे लोक आत्ता जॉईन झाले त्यांनी आठवणीने ओंकार हरिमाळी ज्या चॅनलवरती आपण आता हा व्हिडिओ बघतोय, हे लाईव्ह बघतोय, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय थिंक मी जर 11 दिवस देतोय तर इथना तो बनताय बस. उषा लेंगरे यांचं म्हणणं की मला काही गोष्टी कळत नाही. ताई, काय नाही कळतंय सांगा खाली. ईमेल आयडी देतो, ईमेल आयडी तुम्हाला मी शेअर करतो. त्याचबरोबर मी आज प्रत्येक सेशन नंतर मी एक फॉर्म देखील तुम्हाला शेअर करेन. तो फॉर्म नक्की भरा. तुमचे रिव्ह्यूज मला खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काय वाटलं त्या दिवशीच्या सेशन बद्दल. ओके, चला आता पुढच्या याच्याकडे वळूया. सो मित्रांनो, आपण मानसिकतेबद्दल बोलतच होतो, तर मानसिकतेच्या पूर्वी मला एक गोष्ट तुम्हाला क्लिअर सांगायची आहे की शिकणं हे गरजेचं आहे. कारण शिक्षण पद्धती आपली जी आहे ना, ही आपल्याला उत्तर द्यायचं हे करते. आपण पाठांतर करा, घोकंपट्टी करा. पण मी जे समजतो तर ऍक्च्युअल शिक्षण मध्ये एमबीए असेल किंवा कुठलंही शिक्षण असेल, ह्या शिक्षणाने आपल्याला या लेवलला हुशार करणं गरजेचं आहे की आपल्याला प्रश्न विचारता आले पाहिजे. सो ते प्रश्न जर तुम्ही विचारू शकत असाल तर तुम्ही जिंकलं. सो व्यवसाय करत असताना प्रश्न विचारणं खूप गरजेचं. म्हणजे प्रश्न कुठलेही असतील, कोणालाही असतील. तुमच्या कदाचित काम करणाऱ्या तुमच्या ऑफिसमधल्या सेल्सवाल्यांना असतील, कदाचित तुमच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तुमच्या ऑफिस बॉयला असतील. योग्य प्रश्न ज्याला विचारता आले ना त्याला योग्य उत्तर पण मिळतात. सो
मी सांगू होतो की तुम्हाला मुळात जे काम करावं लागेल व्यावसायिक म्हणून उभे राहत असताना, ते तुम्हाला करावं लागेल ते म्हणजे तुमच्या काय म्हणतात मानसिकतेवर काही ना कंपॅरिझन्स आहेत की योग्य मानसिकता कसली कुठली आणि अचूक मानसिकता कुठली. तर माझ्या समोर काही नोट्स मी काढले ते वाचून दाखवतो. व्यवसाय सुरू करणे जोखमीचे असते ही चुकीची मानसिकता आहे. पण याच विचारावरची योग्य मानसिकता कुठली आहे तर अनिश्चितता नेहमी असते, परंतु ती म्हणजे व्यवसायाचा आटोक्यात ठेवता येण्याजोगा एक भाग असतो आणि त्यातील जोखीम जोखीमही कमी करता येते. सो व्यवसायामधील जोखीम कमी करता येते, व्यवसायामधली जी रिस्क फॅक्टर आहे हा कमी करता येतो. ही झाली बरोबर मानसिकता. चुकीचं मानसिकता व्यवसाय नको करायला, रिस्क आहे. आणि त्यात एक तो थोतांड काहीतरी ते हे आलं वेब सिरीज इश्क काय रिस्क आहे तो इश्क आहे. काय संबंध? व्यवसाय म्हणजे काय फक्त रिस्क आहे का मित्रांनो? व्यवसाय म्हणजे आपण समोरच्याच्या कुठल्या गरजा पूर्ण करतोय त्यातनं आपल्याला मोबदला मिळतोय किती हा दुय्यम भाग झाला, पण आपण व्यवसाय कुठलाही व्यवसाय घ्या, प्रत्येक व्यवसाय हा कुठली तरी गरज पूर्ण करत असतो. व्यवसाय म्हणजे फक्त जोखीम नाहीये. मी हजारो व्यवसाय दाखवू शकतो की जे बिना जोखमीचे होतात. सगळ्यात पहिली चुकीची मानसिकता काय, तो व्यवसाय सुरू करणे म्हणजे जोखीम, व्यवसाय सुरू करणे म्हणजे रिस्क. व्यवसाय म्हणजे रिस्क नाही, व्यवसायामुळे अनेक रिस्क कमी होतात. दुसरं, यशस्वीरित्या व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी निर्दोष अशी एक योजना बनवली पाहिजे. म्हणजे मी मगाशी जे बोललो की व्यवसाय करत असताना तुम्हाला एक बिझनेस प्लॅन, परफेक्ट बिझनेस प्लॅन असायला पाहिजे. माफ करा, ही झाली चुकीची मानसिकता. अचूक मानसिकता काय आहे तर तुमच्या व्यवसायातील निर्णायक कामे समजून घेण्यापुढे लेखी योजना बनवणे हे दुय्यम महत्वाचे आहे. आणि तुम्ही कितीही सज्जता केली तरी काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील. सो देर इज नो परफेक्ट बिझनेस प्लॅन. कुठल्याही प्रकारचा बिझनेस प्लॅन परफेक्ट असू शकत नाही. आता मी कुठेतरी हे वाचलं की मला पीपीटी हवी आहे. मित्रांनो माफ करा, मी पीपीटी बेस्ड शिकवणं मला जमत नाही. पीपीटी म्हणजे काय, मी तुम्हाला पॉईंट सांगणार ते पॉईंट समजवणार, याच्यात काय मजा आहे. मग त्यात अनुभव नाही, त्यात तो कनेक्ट नसतो. मला तुमच्याशी जोडायचं, मला तुमच्याशी आत्ताचे 11 दिवसच नाही तर 11 वर्ष तुमच्या बरोबर काम करायचं. मी पीपीटी वरती विश्वास ठेवत नाही. सो तुम्हाला सेशन्सच्या पीपीटी मिळणार नाही. तुम्ही जे ऐकताय, तुम्ही जे समजताय, तुम्ही जे शिकताय याचे नोट्स तुम्ही काढा. आणि मी जर पीपीटी दाखवली तर मी तुम्हाला एका ढाच्यामध्ये अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो, जे मला करायचं नाही. ओके. सो तिसरी चुकीची मानसिकता, तुमच्या व्यवसायाच्या उभारणीसाठी तुम्ही खूप मोठे भांडवल उभे केले पाहिजे. ही झाली चुकीची मानसिकता की व्यवसाय करायचा म्हणजे इन्व्हेस्टमेंट लागतेच लागते. योग्य मानसिकता काय, तर तुम्हाला भांडवलाशिवाय जे करणे शक्य नाही ते जर शक्य होणार असेल तर भांडवल किंवा पैसा उभा करणे हे गरजेचे आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही जो बिझनेस करण्याचा विचार करताय तो बिझनेस पहिले कसा नावारूपाला येणार आहे हे पहिले ठरवा. त्यातनं बिनभांडवली काय चालू करता येऊ शकेल. बघा, ओव्हरनाईट अंबानी बनायचं असेल ना तर अंबानी स्वतः पण ओव्हरनाईट अंबानी नव्हते, पण एका रात्रीत करोडपती या स्कीम असतात. असा काही धंदा होत नाही. बिझनेस म्हणजे काय, जो लॉंग टर्म चालतो, जो बराच मोठा काळ चालतो, जो खूप मोठा काळ काम केल्यानंतर त्यातनं मोबदला मोठ्या प्रमाणात मिळतो, जो तुमच्या स्वतःच्या अस्तित्वावरती उभा केलेला असतो, तो खरा व्यवसाय. तुमच्या आयडियाज, तुमचं काम, तुमची मेहनत, तुम्ही आणि तुमची टीम हा बिझनेसचा गाभा असणं गरजेचं आहे, पैसा नाही. इन्व्हेस्टमेंट
मुळे मित्रांनो, एक गोष्ट क्लिअर सांगतो, पैसा नाहीये म्हणून व्यवसाय करत नाही असं करू नका. मगाशी वरती प्रश्न विचारला की गरीब घरातल्या लोकांनी कसा व्यवसाय करायचा. का गरीब घरातले लोक माणसं नसतात? अंबानी काय करोडपतींच्या घरात आले ते जन्माला? टाटा करोडपतींच्या घरात आले होते. टाटा म्हणजे पहिले टाटा. जॅकमा झोपडीमध्ये राहायचा. असे अनेक लोक आहेत की ज्यांचे काय घरात, आणि मी सांगतो माझं तर प्रामाणिकपणे मत आहे की तुमच्याकडे काहीच नसताना जेव्हा तुम्ही काहीतरी उभं करता ना, तेव्हा तुमची वाहवा होते. आपल्याला टाटा माहिती आहेत, आपल्याला अंबानी माहिती आहेत, आपल्याला जॅकमा माहिती आहेत. काही तुरळक नावं जर सोडली तर किती लोकांना या करोडपती लोकांच्या मुलांची नावं माहिती आहेत? मला फार हाताच्या बोटावर मोजण्या एवढी माहिती आहे. तुमचं अस्तित्व तुम्ही जेव्हा बनवता, मी गरीब आहे ही मुळात हे डोक्यात आणतो, तुम्ही गरीब नाही आहात आणि तुम्ही जन्माला गरीब आला हे कदाचित तुमचं नशीब आहे. पण जर गरीबच मेला तर मग तुम्ही नालायक. गरीब आहे हे हे डोक्यात काढून टाका. जे कोणी मगाशी यांनी तुम्ही कोणी तो हे केलं ते. हा, चौथं चुकीची मानसिकता. तुम्हाला काय माहिती आहे यापेक्षा तुम्ही कोणाला ओळखता हे महत्वाचं आहे. ही चुकीची मानसिकता. योग्य मानसिकता काय? वैयक्तिक संबंध हे महत्वाचे असतात, परंतु ते तुमच्या फायद्यासाठी उत्तम प्रकारे कसे वापरायचे याचे ज्ञान असणे हीच त्याची गुरुकिल्ली आहे. मी मुख्यमंत्र्यांना ओळखतो, मी अंबानींना ओळखतो, मी काय म्हणतात तुमचे नरेंद्र मोदींना ओळखतो, मी शरद पवारांना ओळखतो. चांगली गोष्ट आहे, पण त्यांच्याकडनं काम काय काढून येणार? फक्त ओळखी असून फायदा नाहीये. त्या ओळखींचा वापर कसा करायचा याची अक्कल पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रश्न विचारणं गरजेचं आहे स्वतःला. सो ही मानसिकता ज्या आहेत ना, या मानसिकता आपल्याला आत्ता आपण क्लिअर करायच्या मागे लागलो. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली आपण मराठी फॅमिलीमध्ये, अनफॉर्च्युनेटली काय नशिबाने मराठी फॅमिलीमध्ये जन्माला आलो, पण अनफॉर्च्युनेटली आपल्या काय म्हणतात कम्युनिटी सिस्टीम मध्ये व्यावसायिक म्हणून आपण वाढलेलं तसं बघायला गेलं तर फार मोठ्या प्रमाणात होत नाही. आपल्याकडे व्यवसाय म्हटलं की लोकांच्या आई वडिलांच्या मनात भीती जाईल. तेच गुजराती, मारवाडी, तुमचं जैन किंवा तुमची शेट्टी ह्या कम्युनिटीमध्ये मुलांना लहानपणापासून तुम्ही व्यवसायच करा यासाठी तयार केलं जातं. हा सिस्टीमचा भाग आहे. त्याच्यात ते आम्ही मराठी आपले चांगले नाहीत आणि ते लोक चांगले असं बोलतो असं काढला भाग नाही. मुळात आपल्या लोकांना त्या मानसिकतेमध्ये की त्या ती जडणघडण आपल्या लोकांची झाली नाहीये. पण मग आई वडिलांची, आजी आजोबांची, पणजी पंजोबांची नाही झाली म्हणून आपली पण नाही झाली पण असं काय का? ही गोष्ट आपण बदलू शकतो आपल्याकडे. आणि ते बदलण्यासाठी, ते होण्यासाठी आपल्याला स्वतःला प्रूव्ह करावं लागेल की तुम्ही प्रयत्न केला. मित्रांनो, तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनात मला असं मी समजतोय की तुम्हाला व्यवसाय चालू करायचा, आणि जर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल ना तर एक प्रयत्न तुमच्या स्वतःच्या स्वप्नांसाठी नक्की द्या. कारण मी हजारो लोक बघितलेत आतापर्यंत की जे लोकांनी स्पार्क होते, टॅलेंट होतं, करेज होतं, सगळं होतं, पण व्यवसाय चालू नाही केला आणि आयुष्यात कुठेच पोहोचू नाही शकतो. किमान मरताना एक सुख तर असेल आपल्याला की आपण एक प्रयत्न केला आपल्या स्वतःच्या व्यवसायासाठी. प्रॉफिट होईल, लॉस होईल पुढची गोष्ट. लॉस होऊ न देण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. पण जर प्रयत्नच नाही केले, ट्रायच नाही केलं, चालूच नाही केलं, तर कुठे पोचणार आहात? काय अचीव्ह करणार आहात? एक लक्षात ठेवा, ही गोष्ट मी नेहमी सांगतो की पैशाचे लॉसेस रिकव्हर करता येतात, पण नोशनल लॉस, हा लॉस की मी व्यावसायिक म्हणून उभा राहू शकत नाही, हा लॉस आयुष्यात कधीच भरून नाही काढता येऊ शकत. तो लॉस तुमच्या बाबतीत होऊन देऊ नका.
तो लॉस तुम्हाला खूप मागे घेऊन जाईल आयुष्यामध्ये. एक कुठेतरी वाचलं होतं, विवेकानंदांनी त्यांना कोणीतरी विचारलं होतं की सब कुछ खोने से बदतर क्या है. तर स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं की जो कुछ उसने खोया है वो फिर से पाने की उम्मीद खोना हे सबसे बदतर आहे. आयुष्यात सगळ्यात वाईट, सगळं गमावणं याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं. तर जे गमावलंय ते पुन्हा मिळवण्याची जी उमेद असते, ती उमेद हरवणं याच्यापेक्षा काहीच वाईट नाही असू शकत. तर ती उमेद तुमच्यामध्ये, तो होप तुमच्यामधला जाऊन देऊ नका. सो मानसिकतेच्या बाबतीत माझ्या मते मी थोडंफार तुम्हाला जे सांगितलं ते पटलं असेल तर ते वापरायला चालू करा. ओके, अनेक लोकांचे काही प्रश्न आहेत, खूप मोटिवेशन स्पीच. ओके, थँक्यू. माझी इच्छा आहे की लोकांनी रेडी म्हटलं तरी चालेल, लूज आलंय पण परत खानावळ चालू करायचे मला. अरे वा, जयमाला ताई, नक्की चालू करा. त्यासाठी जो सपोर्ट लागेल तो मी करेन तुम्हाला. आय एम अ बिझनेसमॅन स्टार्टेड इन सप्टेंबर. ग्रेट शिवाजी, खूप छान एक्झाम्पल दिलेत सर, खूप इन्स्पायरिंग आहात. थँक्यू व्हेरी मच. ओके मित्रांनो, थोडस लोड होतंय, जास्त होतंय, अति वाटत असेल तर नक्की सांगा. आणि मुळात एक लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य ना हे तुमच्यासाठीचा क्रॅश कोर्स असला पाहिजे, तुमच्या बिझनेससाठीचा क्रॅश कोर्स असला पाहिजे. की तुम्ही बिझनेस करत असताना तुम्ही जे करताय, जे शिकताय, हे कुठेतरी लिहून ठेवा, नोट डाऊन करा. या नोटिंगचा तुम्हाला मेजर फायदा होईल. आणि तुम्हाला नाही झाला तर झाला, इतरांना पण नक्की होईल. सो या नोटिंग तुम्हाला खूप मेजर प्रमाणात फायदा देऊन जाऊ शकतात. या नोटिंग त्याची डायरी मेंटेन करणं. आणि दुसरं ना, भेडचाल करू नका. भेडचाल करून तुम्हाला काही नाही मिळणार. म्हणजे तुम्ही विचार करत असाल की कुक्कुटपालन इतकं सगळं त्याचं पेव फुटलं होतं. कुक्कुटपालनाचे कोर्स की सगळे लागले ते कुक्कुटपालन करायला. आपण त्यातनं ऍक्च्युअल तेवढा विक्री होणार आहे का? आपण आपलं डोकं कधी चालवणार. मित्रांनो, व्यवसाय करत असताना सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तुमचं डोकं चालवावं लागेल. तुम्हाला प्रश्न विचारावे लागतील. आपल्याकडे इतकं असं ते मेस्मराईज करून टाकतात ना लोक, की सगळीकडे तेच दिसतंय. ती मार्केटिंग, की सगळीकडे तेच दिसतंय आणि अल्टिमेटली आपण त्या ओघामध्ये वाहून जातो. सो सगळ्यात महत्वाचं जे आहे ते स्वतःला ओळखणं. आणि स्वतःला कसं ओळखायचं हे जर बघायचं असेल तर मी लवकरच एक व्हिडिओ करतोय, जो माझ्या मते पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये माझ्या चॅनलवरती, ओंकार हरिमाळी या चॅनलवरती येईल, की स्वतःला कसं ओळखायचं. तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेनच, टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये मी शेअर करेनच. आणि मीन वाईल मला तुम्हाला एक सांगायचं की व्यवसाय करत असताना प्रॉब्लेम्स, सिच्युएशन्स वेगवेगळ्या येतील, पण जर सिस्टीम स्ट्रॉंग असतील तर तुम्हाला कुठलीच गोष्ट थांबवू किंवा अडवू शकत नाही. आणि एक कधी गोष्ट लक्षात ठेवा, मोठे उद्योजक जे बनतात त्या मोठ्या उद्योजकांची वाढण्याची गती जी आहे ना, ती स्लो असते. पटकन जो श्रीमंत झाला ना, तो पटकन खाली पण उतरतो. सो पेशन्स तुम्हाला ठेवावे लागतील, तुमच्या स्वप्नासाठीचे, तुमच्या इच्छेसाठीचे, तुमच्या व्यवसायासाठी. हळूहळू पैसे जमतात. बाबा एका महिन्यात 2,000 प्रॉफिट होतं, नंतर मग ते 6,000वर जातं, तरी नंतर ते प्रॉफिट तुमचं बाबा 10,000वर जातं, नंतर मग 1,00,000वर जातं. असं करत करत करोडपती होतात. असा कुठलाच व्यवसाय, स्कॅम जर सोडले, पॉन्झी स्कीम जर सोडल्या, तर असा कुठलाच व्यवसाय मी नाही बघितला की एका रात्रीत त्याकडे करोड रुपये आले. हा, त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट करा, तेवढे करोड रुपये असतील तर त्या करोडावरती करोड येऊ शकतात. सो एक
मंद गती मेंटेन ठेवणं गरजेचं आहे तुमच्या बिझनेसमध्ये. कन्सिस्टन्सी करत राहणं करत राहणं करत राहणं करत राहणं हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे कुठल्याही बिझनेसमध्ये. सो ते करत राहणं जे आहे ना, या गोष्टीचा तुम्हाला फायदा. विश्वास बिझनेसचे 3 फॅक्टर्स. एक तुमचं सातत्य म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी. तुम्ही किती वेळ करत राहता. अप्स अँड डाऊन. देव पण आपली परीक्षा करत असतो. मला माहिती तुम्ही देवावर किती मानता नाही म्हणून मी मानतो की तुम्हाला यश अपयश यश अपयश येत राहतं, पण त्याच्यानंतर पण जर तुम्ही कन्सिस्टंट राहिलात ना तर झक मारत वर्षाला पण तुम्हाला यश द्यावं लागतं. पण जर तुम्ही सोडणार असाल गोष्टी, तुम्ही अर्ध्यावर सोडणार असाल गोष्टी, तर मग तो वर्षाला कळतं की ह्याचं काय धड नाही. त्या नियतीला कळतं, त्या सिस्टमला कळतं. आणि एक गोष्ट ना कायम लक्षात ठेवा, ज्याची नीती चांगली त्याला नियती देखील भरभरून देते. आपली नियती आपली नीती क्लिअर ठेवा की मला हे अचीव्ह करायचंय, मला प्रामाणिकपणे करायचंय. आणि अजून एक सगळ्यात मोठा एक हे आहे की देर इज नो बिझनेस बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल बिझनेस देर इज अ बिग झोल, असं मला अनेक लोक सांगतात. मित्रांनो, असं काही नाही. व्यवसाय जितका प्रामाणिकपणे कराल तितक्या प्रामाणिकपणे तुम्हाला सुरुवातीच्या काळात तरी झोल करायला जाऊ नका. पुढे जाऊन काय करायचा निर्णय तुमचा आहे. पण एका लेवलला येईपर्यंत त्या बिझनेसच्या डोक्यातच हे ठेवाल ना की मला झोल करूनच बिझनेस वाढवायचे, तर तो बिझनेस कुठे फार पुढे तुम्हाला घेऊन नाही जा. तर आपलेच पाय खेचतात. मी कांदे खरेदी विक्री चालू केली होती. चैतन्य आहिरे साहेब, काही प्रॉब्लेम नाही. आपले पाय खेचतात तर काय झालं, आपलेच आहेत ना. आणि पाय एक खेचला ना तर दुसऱ्या पायाने तोंडावर लाथ मारायची आणि पुढे जायचं. आयुष्यात मी माझं याच्यावर सांगतो, मला अनेक लोकांनी अनेक वेळा मला मागे खेचायचा प्रयत्न केला, पण मी माझा एक फंडा क्लिअर आहे की लोकांनी जी दगड मारली ना माझी काचा फोडायला करायच्या, त्याच दगडावरती मी माझा वीट उभी केली. माझ्या यशाची सगळ्यात पहिली वीट उभी केली. सो लोक लोक असतात, लोक असतात कशा लोकांना कामं काय दुसरं. आणि व्यवसाय कोणासाठी करताय? स्वतःसाठी ना, का लोकांसाठी? यशस्वी कोणासाठी व्हायचं? स्वतःसाठी ना, का लोकांसाठी? आणि लोक पाय खेचतायत म्हणून तुम्ही तुमच्या घरातल्यांना 2 वेळेचं अन्न देणं बंद करणार आहात का? नाही ना. मग तुम्हाला काय मिळवायचंय, तुम्हाला काय अचीव्ह करायचंय, याची क्लॅरिटी ज्या दिवशी तुम्हाला असेल ना स्वतःला, त्या दिवशी हे सगळे प्रॉब्लेम्स येणार नाही. मागे कोणतरी पाय खेचेल, नाही तर मागे कोणीतरी काही करेल, काही फरक नाही पडत. मला कुठे जायचंय, मला कुठे पोचायचंय, हे ज्या दिवशी तुम्ही ठरवलं त्या दिवशी ही कारणं तुम्ही देणं बंद कराल. आणि तुम्ही ही कारणं जी देताना ही आपण स्वतःला देतो, जगाला देतो. जगाला जेवढं फसवायचं तेवढं फसवा, फक्त स्वतःला फसवायला जाऊ नका. कारण होतं काय, आपण जगाला फसवण्याच्या नादात ना त्याच्यात आपण जितके गुरफटले जातो की आपणच विसरून जातो सगळ्या गोष्टी. सो बिझनेस करत असताना तुम्हाला तुमची गती मंद ठेवावी लागेल. ती कधी चांगली. बॉल जितका जास्त वर जातो तितका पटकन खाली पण येतो. सो एक पेस मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. स्वतःच्या प्रगतीवर एक लक्षात ठेवा, बिझनेस करत असताना सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट जर कुठे करायची असेल तर ती स्वतःवर करा. मी म्हणतो ना की मी अनेक मेंटर्सला आजपर्यंत कन्सल्ट केलंय, अनेक इंटरनॅशनल स्पीकर्सला कन्सल्ट केलंय, इंटरनॅशनल ट्रेनर्सला कन्सल्ट केलंय. ही माझी इन्व्हेस्टमेंट. ही मागे जी दिसतात ना पुस्तकं, ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे. माझ्या स्वतःवरती मी केली. कारण ही इन्व्हेस्टमेंट कधीच वेस्ट नाही जाणार. स्टॉक मधली वाया जाऊ शकते, प्रॉपर्टी मधली वाया जाऊ शकते. ही इन्व्हेस्टमेंट कुठे वाया जाणार? आज मी जे तुम्हाला बोलतोय, तुमच्याशी जे काय संवाद करतोय, हा याच्या सगळ्याच्या जीवावरती आहे, माझ्या अनुभवाच्या जीवावरती आहे. स्वतःला जेवढं डेव्हलप कराल ना, जेवढी तुमच्या बिझनेसची डिपेंडन्सी तुमच्या स्वतःवर असेल ना, तेवढं लॉंग टर्म तुम्ही जाऊ शकता. 2 गोष्टी आहेत, एक तर तुमच्या स्वतःवरती आणि तुम्ही बनवलेल्या सिस्टीम्सवरती. या 2 गोष्टी आपल्याला या पुढच्या 11 दिवसामध्ये शिकायच्या. की स्वतःवरती, स्वतःला जाणून कसं घ्यायचं, स्वतःवरती मेहनत कशी करायची, आणि दुसरं म्हणजे
सिस्टम्स कशा बनवायच्या, याच्यावरती फोकस. आपण आजच्या दिवसामध्ये आपण पुढच्या 11 दिवसाचं किंवा पुढच्या 1 वर्षाचं आपण आपले टार्गेट ठरवून घेऊ की पुढच्या 1 वर्षामध्ये आपण कुठे बघतोय स्वतःला, पुढच्या 1 वर्षामध्ये आपण कुठे पोहोचणार आहोत. हे आपण पहिले समजून घेऊया, हे जाणून घेऊया. आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःला एक मेंटली डिस्कनेक्ट कराल ना, की नाही यार मला नाही जमत, मला नाही जमत, मला नाही जमत. म्हणजे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी आता हे सेशन चालू करण्यापूर्वी मी नर्वस होतो. मी आतापर्यंत अनेक मोटिवेशनल स्पीचेस दिलेत, आतापर्यंत अनेक ठिकाणी सेमिनार्स वेबिनार्स घेतले, पण आज मी एक थोडंसं डिस्मूड होतो किंवा थोडंसं लो होतो. आणि माझ्याबरोबर माझा भाऊ होता. मी त्याला सांगितलं यार मला मला प्रेशर येतं, मला प्रेशर, मला टेन्शन येतं. त्यांनी मला विचारलं एक सिंपल आहे की तुला खरंच प्रेशर येतंय की तू हे बोलून बोलून स्वतःला आणतोयस प्रेशर. आणि तिकडे मला क्लिक झालं की हो यार मला ऍक्च्युअल प्रेशर कदाचित नाही येत. आणि मी बोलून बोलून जास्त ओढवतोय स्वतःकडे. आपणही व्यवसाय करत असताना हेच करतो, नाही रे व्यवसायामध्ये लॉसच होतो, नाही रे व्यवसायामध्ये लॉसच होतो. मग नसेल होणार तरी लॉस होतो. सो ही गोष्ट खूप क्लिअर ठेवा. आणि तुम्ही जेवढा स्वतःला डिमोटिवेट करत जाल तेवढा तुम्हाला थकवा जाणवायला लागेल आणि तेवढं तुमचं व्यवसायामध्ये तुमचं काय म्हणतात इन्व्हॉल्वमेंट कमी होईल. तुम्ही स्वतःला जसं म्हणतो की स्वतःमध्ये ती ऊर्जा निर्माण करा की मला व्यावसायिक म्हणून मी कॉर्पोरेट एंटरप्रेनर. व्यावसायिक तर पानवाला पण असतो, व्यावसायिक तर दूध विकणारा पण असतो, ते देखील व्यावसायिक आहेत. व्यावसायिक आपला शेतकरी असतो. पण अनेक शेतकरी, अनेक पानवाले, अनेक दूधवाले मी बघितले की ज्यांनी त्यांच्या बिझनेसचं स्ट्रक्चर एक कॉर्पोरेट स्टाईलमध्ये बनवलंय आणि तो बिझनेस एका वेगळ्या लेवलला नेलाय. म्हणून ना भेड चालू, ते काय म्हणतात मेंढ्यांमध्ये चालू नका. जरी तुम्ही एखादा असा व्यवसाय, आणि दुसरं एक अजून मला खूप कॉमन प्रश्न येतो की आम्ही हा व्यवसाय करू का, आम्ही तो व्यवसाय करू का. मित्रांनो एक सांगतो, कुठलाच व्यवसाय छोटा नाही किंवा कुठलाच व्यवसाय मोठा पण नाही. असं अजिबात नाही की हा व्यवसाय केला तर माणूस यशस्वीच होणार किंवा असं पण नाही की हा व्यवसाय केला तर माणूस अयशस्वीच होणार. कोण करतंय, कसं करतंय, कुठल्या पद्धतीने करतंय यावरती त्या व्यवसायाचं यश निर्भर. सो या काही बेसिक गोष्टी माझ्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आपण जो मिनी एमबीए बनवतोय, आपण जो मिनी एमबीए मी तुम्हाला सांगतोय, हा तुम्ही तुमच्या आयुष्याचा एक पर्सनल प्रॅक्टिकल एमबीए म्हणून स्वतःला त्याच्या भोवती स्वतःचा. आणि आत्ताचं सेशन झालं तुम्ही काय करणार अपेक्षित आहे, तर सेशन झाल्यानंतर थोडा वेळ शांतपणे बसा. सेशन मधनं तुम्ही काय मिळवलं हे कुठेतरी एक नोटिंग करून ठेवा. 5 पॉईंट, 10 पॉईंट, 15 पॉईंट, 20 पॉईंट हे रोज रोज करा. रोज की तुम्ही या सेशन मधनं काय शिकलात, तुम्हाला हे सेशन कसं वाटलं, तुम्ही हे सेशन कसे अडॉप्ट केले. आणि मी माझ्या टेक्निकल टीम मधल्या जे बॅकएंडला हँडल करतात त्यांना रिक्वेस्ट करतो की एक पटकन गुगलची लिंक बनवा, गुगलचा फॉर्म बनवा, त्याच्यामध्ये फक्त नाव, नंबर आणि सेशन बद्दलचा रिव्ह्यू, सेशन क्रमांक कितवा आणि सेशनचा रिव्ह्यू एवढंच फक्त तुम्ही बनवा. आणि माझ्या पोस्ट करू नका टेलिग्राम ग्रुपवर, मी सांगतो कुठे पोस्ट करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही गोष्टीचं ना पटकन मूल्यमापन करायला जाऊ नका, पटकन एखाद्या गोष्टीवरती रिॲक्ट करायला जाऊ नका. हा बिझनेस एकदमच मस्त आहे रे, रिअल इस्टेट करोडपतीच, सोन्याचं दुकान करोडपतीच, दारूचं दुकान करोडपतीच होतो माणूस, पेट्रोल पंप करोडपतीच होतो. अनेक रिअल इस्टेटवाले आपण बघितले की जे बुडले, अनेक ज्वेलर्स बघितले जे बुडले, अनेक दारूची दुकानं जी चालतच नाही. सो परत मी तेच सांगतोय, तुम्हाला जर जमलं ना तर चार्ली मंगर चार्ली मंगर नावाचा एक एक व्यक्ती आहे जो आपले काय म्हणतात वॉरन बफेटचे बिझनेस पार्टनर आहे. वॉरन बफेट नाव आय थिंक सगळ्यांना माहिती आहे. चार्ली मंगर हे नाव गुगल करा आणि चार्ली मंगर्स
मेंटल मॉडेल असं त्याला काहीतरी एक नाव आहे, की त्याची मानसिकता कशी काम करायची ती अडॉप्ट करायचा प्रयत्न करेल. मी त्याच्यावरती देखील एक व्हिडिओ करणार लवकर. चार्ली मंगरची मेंटल अबिलिटी काय होती, पण तुम्ही नाव लक्षात ठेवा, चार्ली मंगर. चार्ली मंगर, MUNGER. हे गुगल करा आणि त्या माणसाबद्दल माहिती घ्या की तो माणूस इतका मेंटली, त्याला त्याचं कारण काय होतं माहिती का, मी जे वाचलंय चार्ली मंगर च्या बाबतीत त्याच्यावर सांगतो, त्याला क्लॅरिटी होती की मला काय पाहिजे, मला काय अचीव्ह करायचं. ज्या दिवशी तुम्हाला ही क्लॅरिटी येईल ना की तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय अचीव्ह करायचंय, त्या दिवशी तुम्हाला या गोष्टी करणं सोपं होऊन जातं. तुम्हाला तुमची मेंटॅलिटी, तुम्हाला एक क्लॅरिटी असणं गरजेचं आहे आयुष्यामध्ये, की बाबा मला अमुक अमुक व्यवसाय करायचा आहे, तो व्यवसाय मला एवढा मोठा न्यायचा आहे. कन्फ्युजन एक लक्षात ठेवा, आपल्याला अचानक टाटा दिसतात, अचानक अंबानी दिसतात, पण त्याच्या मागे त्यांनी ते बिझनेसेस इतके वेळा रिफाईन केलेले असतात, इतके वेळा त्यामध्ये चेंजेस केलेले असतात. का? कारण पुढे निघायचं असतं. पण सगळ्यात महत्वाचं की तो बिझनेस मला कुठे घेऊन जायचा आहे हे इम्पॉर्टंट. हे ज्याला ज्या दिवशी माहिती झालं ना, त्या दिवशी तुम्हाला प्रॉब्लेम बिझनेसमध्ये कधीच येणार. सो या गोष्टींवरती मेजरली काम करा. दुसरं म्हणजे अजून एक, म्हणजे आता यंगस्टर्स आहेत अगदी 17-18 वर्षाचे काही लोक, चार्ली मंगल नाही, चार्ली मंगर, MUNGER. पुढे चार्ली मंगळ लिहिलंय, चार्ली मंगळ नाही, चार्ली मंगर, MUNGER. दुसरं आता MBAच्या बाबतीत अजून एक मला सांगायचं की MBA खरंच इतकं गरजेचं आहे का, बाहेरचा आपला नाही, मिनी MBA नाही म्हणत आहे. तर मला विचाराल तर MBA करायची गरज नाहीये. आयुष्यातनं शिकणं गरजेचं आहे. शेवटी करायचं MBA की नाही करायचा निर्णय तुमचा, तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज काय त्याच्यावरती आहे. पण लाखो रुपये MBA ला घालवण्यापेक्षा तेच लाखो रुपये जर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये लावले, आणि शेवटी काय ना, अल्टिमेटली तुमचा पैसा आहे, तुमचं आयुष्य आहे, ते कसे वापरायचे, कुठे वापरायचे, कुठे घालवायचे हा निर्णय तुमचा आहे सर्वस्वी. पण त्याच्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, मी अनेक आपले मुलं बघितले की जे आई बापाला घर घाण ठेवायला लावतात आणि शिक्षण घ्यायला जातात. या शिक्षणाचा प्रॅक्टिकली फायदा काय होतो, तो नोकरी करण्यामध्ये होतो. मित्रांनो, आयुष्यभर तुम्ही आई बापाने कमवलेलं घर तर तुम्ही घाण टाकायला लावणार असाल आणि त्यातनं तुम्ही तुमचं आयुष्य उभं करणार असाल, कसलं सुख आहे त्याच्यामध्ये, काय सुख मिळणार आहे त्याच्यामध्ये. आणि शेवटी काय करायचंय, तुम्हाला नोकरी करून EMI भरायचे ना. मग त्याच्यापेक्षा असा बिझनेस का चालू करा. मला फॉर्मॅट हा कधीच नाही कळत. मी MBA करेन, त्याच्यासाठी मी 25 लाख रुपये कर्ज काढेन, त्या 25 लाखासाठी मी 25,000 रुपये हप्ता भरेन आणि मला पगार किती मिळणार आहे, तर 50,000 रुपये. म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही किती कमवताय, 25,000 रुपये. मग तेच 25,000 तुम्ही असे पण कमवू शकता. त्या शिक्षणाच्या डिग्रीची काय गरज आहे, आणि जर डिग्रीचीच गरज असेल तर लॉंग काय म्हणतात तुमचं ते डिस्टन्स लर्निंगमध्ये अनेक कोर्सेस आहेत. एखाद्या बिट्स पलानीमध्ये, मी कुठल्या कॉलेजबद्दल हे नाही करत आहे, पण बिट्स पलानीमध्येच जाऊन MBA करायला पाहिजे, अमुक अमुक कॉलेजमध्ये जाऊन MBA करायला पाहिजे. कशाला? कधीतरी पुण्याला गेलात ना, तर ते आप्पा बळवंत चौकामध्ये जा, तिकडे जाऊन बघा, तिकडे MBAची सगळी पुस्तकं मिळतात. ती पुस्तकं जर तुम्हाला वाचायची असतील त्याच्यात जाऊन, तर ती स्वतः पण वाचू शकता ना. मराठीमध्ये मिळतात, इंग्लिशमध्ये मिळतात. बिझनेसच शिकायचा आहे ना. आणि मी एक सांगतो, माझे स्वतःच्या कंपन्या आहेत. मी जेव्हा माणूस माझ्याकडे अपॉइंट करतो ना, तर त्याची डिग्री बघून नाही करत, तो किती स्मार्ट आहे हे बघून करतो. तुमची जर ऑफकोर्स तुम्हाला MBA करून नोकरीच करायची असेल, तर तुमची उपयुक्तता त्या व्यावसायिकाला, त्या बिझनेस ओनरला किती आहे, याच्यावरती तुमचं मूळ ठरतं. तुम्ही MBA केलेलं असो की नसो, पण जर तुम्ही त्याला फायदा करून देणार असाल आणि योग्य माणसापर्यंत तुम्ही पोहोचलात, तर तुम्हाला तुमच्या डिग्रीचं काहीच मूल्य नसतं. बाकी शेवटी जसं मी म्हटलं की तुमचा पैसा, तुमचं आयुष्य, निर्णय तुमचा आहे. कारण कर्जाचा हा जो चक्रव्यूह आहे ना, हा हा चक्रव्यूह अब्सल्युटली घाणेरडा आहे.
मी त्यातनं गेलेलो आहे, मी माझ्या अनुभवावरून सांगतो. कर्ज हा प्रकार फक्त खड्ड्यातच घाल. लोक म्हणतात लोन्स लेना इम्पॉर्टंट आहे, लोन्स ऐसे करतात. आपल्याला नाही जमत ते दादा, काही गरज नाही हे करायची. शेवटी तुम्हाला अचीव काय करायचंय? महिन्याचे ₹1,00,000 कमवायचे, महिन्याचे ₹5,00,000 कमवायचे, हेच तुमचं मोटिव्ह असेल तर आत्तापासून त्याच्यावरती कामाला लागा. डे 1 पासून, आज 16 तारखेपासून मी तुम्हाला हे करतो की तुम्ही तयारी घेता का, मनात घेता का, इच्छा व्यक्त करता का की तुम्हाला बिझनेस चालू करायचाच आहे. करा चालू, मी तुमच्या सोबत आहे. मला कदाचित कधी कोणी सांगायला नव्हतं की व्यवसाय कसा कर, कुठे कर, घरी कर. तुमच्या बिझनेससाठी मी तुमच्या घरातला एक भाऊ म्हणून, लहान भाऊ समजा, मोठा भाऊ समजा, की कोणी समजा, तुमच्या घरातला किस्सा म्हणून मी तुमच्या सोबत उभा राहायला तयार आहे, तुमचा व्यवसाय करण्यासाठी, तुमच्या समोर तुमच्या सोबत व्यवसाय करण्यासाठी. तुमचा व्यवसाय तुम्हाला व्यावसायिक म्हणून उभं करण्यासाठी. की व्यवसाय करायचा की नाही करायचा कम्प्लिटली निर्णय तुमचा आहे. आणि मित्रांनो, मला एक एक गोष्ट तुम्हाला खूप महत्वाची सांगायची, की अनेक वेळा मार्केटमध्ये काही लोक गुगलवरती, युट्यूबवरती तुम्हाला सांगतात की आम्ही फॉर्म्युले देतो. हा फॉर्म्युला वापरा, बघा तुमचा बिझनेस कसा होईल. हा फॉर्म्युला वापरा, बघा तुमचा बिझनेस कसा होईल. बिझनेसला फॉर्म्युला नाही. बिझनेस म्हणजे काय 1+1=2 असा बिझनेस नाही. बिझनेसचा मला विचाराल तर एकच फॉर्म्युला आहे, तो म्हणजे करत राहणं, त्यातनं शिकणं, त्या शिकलेल्या गोष्टींवरती परत पुढे करत राहणं, त्यातनं शिकणं, परत पुढे करत. आणि हाच फॉर्म्युला आहे जो आतापर्यंत यशस्वीरित्या ज्यांनी व्यवसाय उभे केले त्यांनी तो वापरलाय. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, माझ्या नशिबात नाहीये रे व्यवसाय करणं, ही मानसिकता सोडून द्या. कुठला ज्योतिषी नाही ठरवू शकत की तुमच्या आयुष्यात काय लिहिलेलं आहे. मी त्या त्या क्षेत्राबद्दल काही बोलत नाहीये, त्यांचे ते अभ्यास आहे, त्यांचं सायन्स आहे. पण शेवटी अनेक गोष्टी ज्योतिषांनी दाखवलेल्या, सांगितलेल्या देखील चुकीच्या ठरवू शकतो आपण. जर आपल्यामध्ये स्वतःवरचा विश्वास आणि करून दाखवण्याची दृढ इच्छा असेल तर आपण हे 100% नक्कीच करू शकतो. सो मित्रांनो, आजचं माझ्या मते सेशन बराच वेळ लांबलाय, पण सेशन कसं वाटलं हे आवर्जून सांगा मला. मी टेक्निकल टीमला रिक्वेस्ट करतो की जर फॉर्म रेडी असेल फीडबॅकचा तर तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आठवणीने जो फॉर्म तुम्हाला आता इथे पाठवला जाईल तो आठवणीने भरा. हाच फॉर्म तुमचा अटेंडन्स फॉर्म म्हणून असेल. याच्यावरच तुमचे रिव्ह्यूज मला मिळतील. सेशन तुम्हाला आवडलं असेल आजचं, अशी मी अपेक्षा करतो. आणि आजचं जे सेशन आहे हे एकमेव असं सेशन आहे की जे माझ्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह रेकॉर्डेड सेशन मध्ये राहील. उद्यापासूनच कुठलं सेशन रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये राहणार नाहीये. सेशन झाल्या डिलीट केलं जाईल आणि उद्यापासून ऍक्च्युअल गेम चालू होतोय. दुसरं सगळ्यात महत्वाचं, टेलिग्रामच्या आपल्या ग्रुपवरती, ओके मित्रांनो, माझ्या टीमनी गुगलचा फॉर्म टाकलेला आहे, तो फॉर्म आठवणीने भरा. त्या फॉर्मवरनं तुम्हाला तुमचे रिव्ह्यूज देता येणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, आजचं सेशन कसं वाटलं हे मला इथे पण सांगा, चॅट्स मध्ये पण नंतर हे करा. हा व्हिडिओ डिलीट केला जाणार नाहीये. उद्यापासूनचे सगळे व्हिडिओ डिलीट केले जातील, हे विसरू नका. आणि जाण्यापूर्वी एकच गोष्ट सांगेन की तुम्ही जर मराठी असाल, तुम्हाला जर तुमचं काम करायची तयारी असेल, तुमची मेहनत करायची तयारी असेल, तर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तर तुमचा व्यवसाय उभा करायची जबाबदारी डॉक्टर ओंकार हरिमळीची असेल. याच नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. सेशन आवडलं असेल अशी अपेक्षा करतो आणि लवकरच उद्या भेटूया संध्याकाळी 8:30 वाजता. मित्रांनो, तुम्ही व्यवसाय करायचा निर्णय घ्या.
तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी डॉक्टर ओंकार अलिमाळी तुमच्या घरातला भाऊ म्हणून तुमच्या सोबत काय उभा राहिला तुम्हाला शब्द देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.